गळझरा संक्रांत नाही म्हणून 8 दिवस आहे. काय दोन्ही घंटे. नमस्कार. तर आपला आजचा विषय आहे सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून आपल्याला शासकीय कामं कसे मिळवायचे. त्या अनुषंगाने आपण त्याचे एक टेंडर्स बघू. त्या टेंडरमध्ये काय काय डॉक्युमेंट्स लागतात, तुमचे काही प्रश्न पण असतील तर आपण तो सुद्धा विषय क्लिअर करू. आणि कुठल्या कुठल्या डॉक्युमेंटची आपल्याला पूर्तता लागते आणि कमी डॉक्युमेंट्समध्ये आपल्याला कसे शासकीय टेंडर्स घेता येईल त्याची आज आपण इथे माहिती घेणार आहे. सर्वांना डेस्कटॉपवर एक स्क्रीन दिसत असेल. मी सर्वांना ती शेअर केली स्क्रीन. स्क्रीनमध्ये सर्व काही डिटेल्स दिलेली आहे. त्यापैकी एक एक डिटेल्स आपण घेऊ. त्यामध्ये शासकीय आदिवासी मुलामुलींची वसतिगृह यांचा भोजन ठेका आहे 2021-22 म्हणजे चालू वर्षासाठी. सर स्क्रीन दिसत नाही पण. स्क्रीन दिसत नाही का? हॅलो. ओके ओके, स्क्रीन शेअर करतो. आता दिसते का स्क्रीन? नाही दिसत सर. दिसते सर आता स्क्रीन ओके. आलाय बरोबर. हो दिसते. तर यामध्ये हे जेवणाचं टेंडर आहे. एखाद्या शासकीय ऑर्गनायझेशनला आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस तिथे वेगवेगळ्या प्रकारचे काम असतात. तर आज आपण महत्वाचे कुठले कुठले काम आपल्याला सुशिक्षित बेरोजगारांच्या माध्यमातून घ्यायचे आणि ते काम घेण्यासाठी आपल्याला कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागतात आणि तिथलं काम घ्यायचं असेल तर आपल्याला कसा त्याचा अभ्यास करायचा आहे, त्याची पूर्वतयारी आपल्याला कशी करायची, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते एक एक गोष्ट तपशीलवार आज शिकणार आहोत. सर्वांना टेंडर दिसतंय. टेंडर तर आपण या अगोदर बरेच टेंडर बघितले, पण टेंडर बघताना ऑलरेडी वेबसाईटवर तर फ्री टेंडर बघायला मिळतात. पण टेंडर घ्यायचे कसे, टेंडर आपल्याला मिळणार कसे आणि टेंडर घेताना आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टीची खबरदारी घ्यायची आहे जेणेकरून शासकीय आपण कुठल्याही काळ्या यादीत आपलं नाव यायला नाही पाहिजे आणि शासनाचं जे काम आहे ते प्रॉपर होऊन आपल्या अकाउंटला आपले ते जे शासनाचं बिल वगैरे आहे ते प्रॉपर आपल्याला मिळायला पाहिजे. या हिशोबाने आपल्याला टेंडरची माहिती घ्यायची. त्यातला पहिला विषय आहे टेंडरमध्ये. ज्यावेळेस आपण फर्स्ट टाइम टेंडर भरतो त्यावेळेस सर्वात अगोदर टेंडरची व्हॅल्युएशन बघणं खूप गरजेची आहे. एखाद्या टेंडरची आपण व्हॅल्युएशन न बघता फक्त त्या टेंडरचा अभ्यास करतोय आणि ज्यावेळेस डॉक्युमेंटची पूर्तता होते त्यावेळेस आपण व्हॅल्युएशन नाही बघितल्यामुळे आपलं पूर्ण जी गोष्टी आपण त्याचा अभ्यास न केल्यामुळे आपल्याला ते टेंडर्सची पूर्णपणे माहिती लक्षात येत नाही आणि आपण व्यर्थ त्या टेंडरला आपला एक वेळ जातो. तर आता असे टेंडर आपण बघू जेणेकरून आपण त्या टेंडरमध्ये बसण्यासाठी, त्या टेंडरला ऍडमिट होण्यासाठी आपल्याला कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागतात आपण हे बघणार आहे. आज सर्वप्रथम महत्वाचा विषय तुम्हाला ऑनलाईन दाखवतो. ज्यावेळेस एखाद्या शासकीय साईटला ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस टेंडर्स बघायचे कसे. तर ज्यावेळेस आपण शासकीय वेबसाईटला जातो तर वेबसाईटला कुठं सर्च केल्यानंतर आपल्याला टेंडर दिसतात आणि कुठलं टेंडर आपल्यासाठी आहे हे जर आपल्याला बघायचं असेल तर त्याचा लाईव्ह मी तुम्हाला दाखवतो. सर्वांनी इथं लक्षपूर्वक बघायचंय. वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला कुठलं ऑप्शन मध्ये जायचंय जेणेकरून आपल्याला आपल्या कॅटेगरीचे टेंडर्स तिथं बघायला मिळतील. आपण बऱ्याच वेळेस सर्च करतो पण टेंडर सर्च कसं करायचं माहिती नाही राहत नाही आपल्याला. कुठल्या माध्यमातून सर्च करायचंय आणि कुठलं टेंडर आपल्या कॅटेगरीसाठी आहे हे बघायचंय. त्यामुळं अगोदर तर सांगतो, ज्यांना जिल्ह्यावाईज टेंडर सर्च करायचं त्याच्यासाठी वेगळी ऑप्शन आहे आणि त्याच्यासाठी वेगळी स्ट्रॅटेजी यूज करायची. ज्यांना ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून सर्च करायचं त्यांनी वेगळ्या पद्धतीने सर्च करायचं. आज महत्वाचं जे सांगतो, आतापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण जेवढे टेंडर्स आतापर्यंत दिले
त्या बऱ्याच टेंडर पैकी काही टेंडर्स फ्री होते, काही टेंडरला पेड फीज वगैरे असायची, तर काही टेंडरला EMD वगैरे जो आहे तो ड्राफ्ट स्वरूपात द्यायचा असतो. आता तुमच्या सर्वांच्या स्क्रीनला तर दिसत असेल ना वेबसाईट, सर्वांना वेबसाईट दिसते लाईव्ह. आता तुम्ही इथनं काय करायचं, ज्यांना टेंडरिंगचं काहीही माहिती नाहीये त्यांना आत्ता असं समजू आपण की आज सर्वजण माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघताय तुम्ही, असं सर्वजण आपण समजू की ज्यांना आता टेंडरची कुठल्याही गोष्टी माहिती नाहीये, टेंडर सर्च कसं करायचं, टेंडर डाउनलोड कसं करायचं, टेंडर बघायचं कसं, रेटची फाईल कशी बघायची, याची पूर्णपणे माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे. जेणेकरून टेंडर जोपर्यंत तुम्ही जास्तीत जास्त टेंडर्स बघणार नाही तोपर्यंत शासनाकडे कुठले कुठले काम आहे तुम्हाला कळणार नाही. काही जण बघताय पण प्रॉपर कीवर्ड न टाकल्यामुळे चुकीचं टेंडर बघताय, काहींना दिसत नाहीये, काहींना फाईल डाउनलोड होत नाहीये. खूप जणांचे मला मेसेज येत आहे की हा प्रॉब्लेम आहे. आज त्या प्रॉब्लेम आपण पूर्णपणे इथं संपवून टाकू. सर्वप्रथम आपण वेबसाईट टाकायची आहे mahaTender.gov.in. या वेबसाईटला आल्यानंतर या वेबसाईटला ज्यावेळेस आपण सर्च करतो त्यावेळेस आपण सर्च ऑप्शनला जायचं. सर्वांच्या लक्षात येत आहे? तर आपण सर्च ऑप्शनला ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस आता तुम्हाला टेंडरचे 2 पार्ट सांगतो, सर्वांनी अगोदर समजावून घ्या. एक असतं अगोदर तुम्हाला बेसिक पुन्हा सांगतो जेणेकरून बेसिक पासून आपण एक एक गोष्टी घेत जाऊ. हा विषय खूप महत्वाचा आहे. कोणाचा तरी आवाज येतोय तो एक बंद करा. ज्यावेळेस आपण टेंडरला जातो त्यावेळेस आपल्याला काय बघायचं आहे, ज्यावेळेस एखाद्या टेंडरला एखाद्या ऑप्शनला आपण क्लिक करतो तर इथं तुम्हाला असा एक डॅशबोर्ड येतो. या स्क्रीनवर तुम्हाला अशी गोष्ट दिसते, तर यापैकी कुठली गोष्ट आपली कामाची आहे ती तुम्हाला सांगतो. सर्वात अगोदर ऑर्गनायझेशन चेनला आपण चेक करतो. तर ऑर्गनायझेशन चेन म्हणजे काय, तर ज्या शासकीय डिपार्टमेंटच्या जी काही त्यांची ब्रांच आहे, जी काही त्यांची ऑथराइज ब्रांच आहे त्या माध्यमातून जे टेंडर्स पब्लिश झालेलं आहे, तर ते टेंडर आपल्याला कुठं बघायला मिळतं. आता समजा उदाहरण कोणी तुम्ही सांगू शकणार, RDD CEO नाशिक, नाशिक वेस्ट डिव्हिजन, म्हणजे हे आपल्याला तुम्हाला एवढं लक्षात आले असेल की हे टेंडर नाशिकचं आहे. नाशिकच्या डिपार्टमेंट मधनं नाशिकचे जे काही RDD CEO आहे यांच्या मार्फत नाशिकचं टेंडर आहे हे तुम्हाला कुठं लक्षात येतं, ज्यावेळेस तुम्ही टेंडरला क्लिक करता त्यावेळेस इथं लिहिलेलं असतं ऑर्गनायझेशन चेन. ऑर्गनायझेशन चेन अगोदर समजावून घ्या. ज्यावेळेस आपण शासकीय डिपार्टमेंट मध्ये काम करतो त्यावेळेस आपल्याला ऑर्गनायझेशन चेन माहीत असणं गरजेचं आहे. तर ऑर्गनायझेशन चेन कशी माहिती करायची, तर बऱ्याच जणांना जिल्हा परिषद माहिती असेल. तर जिल्हा परिषद ही कशाची ऑर्गनायझेशन आहे, जिल्हा परिषद ही ऑर्गनायझेशन आहे कलेक्टर ऑफिसची. कलेक्टर ऑफिस नंतर जिल्हा परिषद नंतर ग्रामपंचायत, तर मेन काय झालं याच्यामधनं कलेक्टर ऑफिस. तर अशी ही ऑर्गनायझेशन चेन असते. तर हे टेंडर RDD CEO नाशिकच्या माध्यमातून आलेलं आहे, तर इथं ऑर्गनायझेशन चेन मध्ये आलेले RDD CEO नाशिक. त्यानंतर टेंडर रेफरन्स नंबर, याला म्हणतो आपण TRN. तर हे टेंडर्स ज्यांनी काढलं तर त्याला एक रेफरन्स नंबर गरजेचा आहे, कारण पूर्णपणे डिस्क्रिप्शन कोण लक्षात ठेवणार. तर त्यासाठी टेंडर रेफरन्स नंबर प्लस टेंडर ID. तर या टेंडर रेफरन्स पेक्षाही आवश्यक आपल्याला टेंडर ID असतो. एखाद्या गोष्टीला एक संकेतांक आपण म्हणतो, एक सांकेतिक शब्द दिलेला आहे की त्या शब्दाला फॉलो केल्यानंतर आपल्याला पूर्णपणे इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते. तर त्यातली महत्वाची इन्फॉर्मेशन म्हणजे टेंडर ID. या टेंडर्स मध्ये काय काय गोष्टी दिलेल्या आहे, काय काय डॉक्युमेंट्स आहे, या टेंडरला काय, या टेंडरचा कुठंतरी स्टेटस आहे, तर तो स्टेटस पूर्णपणे तुम्हाला टेंडर ID ला बघता येईल. त्याला म्हणतात टेंडर ID. त्यानंतर टेंडरचे टाइप्स. तर टेंडरचे 3 प्रकारचे टाइप्स असतात. आपण अगोदर ऑलरेडी आपल्या जुन्या व्हिडिओमध्ये बघितलेले टेंडरचे कुठले कुठले टाइप्स असतात. तर टेंडरचे टाइप्स आहेत 3. एक आहे ओपन टेंडर, दुसरं आहे लिमिटेड टेंडर आणि तिसरं टाइप्स आहे कोटेशन्स. तर ओपन टेंडर कुणासाठी, ओपन टेंडर मध्ये सुद्धा 2 टाइप्स आहे. ओपन टेंडर्स मध्ये लिमिटेड कॉन्ट्रॅक्टरचं टेंडर वेगळं असतं आणि एक ओपन टेंडर असतं. ओपन टेंडर म्हणजे त्याचा अर्थ सरळ सरळ जर सांगायचा म्हटला तर ओपन टेंडर हे कोणीही भरू शकता. सरळ सरळ ओपन टेंडर हे सर्वांसाठी आहे असं तुम्ही समजू शकता, की जे ओपन आहे कोणी त्याला बीड करू शकता.
आणि दुसरं ओपन टेंडर मधला दुसरा पार्ट आहे, ओपन टेंडर तर आहे पण त्या स्पेसिफिक कॅटेगरीसाठीच ते ओपन टेंडर आहे की जे त्यांच्यासाठी क्वालिफाय होतात. उदाहरण उदाहरण एखादं इलेक्ट्रिकलचं टेंडर आहे आणि ते इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरसाठी ओपन टेंडर आहे, तर तिथं आपण नॉर्मल बीड नाही करू शकणार. कारण काय, तर ते इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरसाठी ओपन टेंडर आहे, ते सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरसाठी ओपन टेंडर आहे. त्याला नॉर्मल आता असा अर्थ होत नाही की ओपन टेंडर आहे तर आपण सगळेजण त्याला बीड करायचं, असं होत नाही. ओपन टेंडर मधून सुद्धा दोन प्रकारचे प्रकार आहेत, तर ते तुम्हाला इथं बघायला मिळतात. त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे वर्क्स. म्हणजे हे काम कशाचं आहे, तर हे काम वर्क्स आहे. वर्क्स म्हणजे कामाचे प्रकार आहे, वर्क कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस प्लस सेल्स. तर हे वर्क्स म्हणजे काय, वर्क्स कॉन्ट्रॅक्ट आहे म्हणजे हा कॉन्ट्रॅक्ट महिन्याला चालणार, 2-3 वर्षांना, किंवा कन्स्ट्रक्शनचं काम असू शकतं, एखादं मनुष्य पुरवायचं काम असू शकतं, तर ते वर्क्स मध्ये येतं. त्यानंतर दुसरं ऑप्शन्स आहे पर्सेंटेज फॉर्म ऑफ कॉन्ट्रॅक्ट. तर या कॉन्ट्रॅक्टचा जो फॉर्म आहे तो पर्सेंटेजच्या माध्यमातून चालतो, त्यामुळे त्याचा पर्सेंटेज आलेला आहे. त्यानंतर नंबर ऑफ कव्हर्स. तर या टेंडरला दोन प्रकारच्या कव्हर्स आहे, कव्हर्स इन्फॉर्मेशन, नंबर ऑफ कव्हर्स 2. म्हणजे काय, या टेंडर्सला दोन पद्धतीचे इन्व्हलप आहे, एक टेक्निकल इन्व्हलप, एक आहे फायनान्शियल इन्व्हलप. त्याला म्हणतो आपण BOQचं इन्व्हलप, शेड्यूल बी. तर हे दोन पद्धतीचं कव्हर आहे, इथं दिलेले दोन, इथं बघा नंबर ऑफ कव्हर्स 2. त्यानंतर जनरल टेक्निकल इव्होल्युशन अलाउड, तर इथं नो केलेलं आहे. याची माहिती तुम्हाला ज्यावेळेस टेंडरचं सॅम्पल देईन त्यावेळेस पूर्णपणे माहिती देतो. तर बाकीचे ऑप्शन नो मध्ये आहे. त्यानंतर पेमेंट मोड, म्हणजे या टेंडरला खरेदी करण्यासाठी आपल्याला ऑफलाईन पेमेंट करायचंय की ऑनलाईन करायचंय. तर इथं दिलेलं आहे ऑनलाईन, म्हणजे याचा अर्थ आपल्याला ऑनलाईनच पेमेंट करावं लागेल, त्यावेळेस हे टेंडर परचेस होईल. तर इथं आपल्या लक्षात येतं. नंबर ऑफ कव्हर्सचं ऑप्शन आपण इथं क्लिअर केलं. नंबर ऑफ कव्हर्स म्हणजे हे दोन कव्हर्स त्याच्यामध्ये आपले क्लिअर झाले. त्यानंतर टेंडर फी डिटेल्स, टोटल फी आहे 5,900 आणि EMD डिटेल्स आहे 74,000 रुपये. तर एवढं तर तुम्हाला माहिती आहे, आपण आपल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली की टेंडर फी ही नॉन रिफंडेबल असते आणि EMD अमाऊंट रिफंडेबल असते. त्याची पण सुद्धा टर्म्स अँड कंडिशन असते, ते आपण आपला तुम्ही जुना जर व्हिडिओ बघितला तर त्यामध्ये आपण पूर्णपणे त्याची माहिती दिलेली आहे, कुठल्या पद्धतीने आपल्याला त्यावर बीड करायचे, कुठले पैसे वापस येतात त्याची आपण डिटेलमध्ये माहिती घेतलेली आहे. त्यानंतर ही फी तुम्हाला ऑनलाईन भरायची आहे, याची पण तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे. त्यानंतर वर्क आयटम डिटेल्स, म्हणजे हे काम काय आहे, तर इथं जे काम दिलेलं आहे ते इथं शॉर्टकट दिलेलं असतं, कारण पूर्ण देणं पॉसिबल नाहीये. पण आपल्याला बेसिक तरी लक्षात येत आहे की कन्स्ट्रक्शन PHची सब सेंटर, मेन बिल्डिंग, पिंपळे तालुका कळवण. तर कळवणचं काम आहे, मेन बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शनचं काम आहे. इथं आपल्याला बेसिक्स माहिती कळलेली आहे. आणि प्रॉडक्टची कॅटेगरी आहे सिव्हिल वर्क्स, म्हणजे एवढं तर लक्षात आलं आपल्याला की हे बांधकामाचं काम आहे आणि हे काम नाशिकचं आहे, ते आपल्याला वर लक्षात आलेलं आहे. आणि लोकेशन इथं दिलेलं आहे कळवण, म्हणजे इथून तुमच्या वर्क डिटेल्स मध्ये तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी आहेत ते इथंच क्लिअर होतात. तुमचं त्यांचा पिन कोड, बीडची व्हॅलिडिटी कधी आहे, त्यानंतर पिरियड ऑफ वर्क 180 दिवसाचा पिरियडच आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला इथं क्लिअर होत आहे. त्यानंतर कामाची पब्लिश डेट. तर पब्लिश डेट म्हणजे काय, तर पब्लिश डेट म्हणजे ज्या दिवशी हे टेंडर शासनाच्या साईट्सवर पब्लिश झालं त्या दिवशीची डेट्स. तसं आजची तारीख दाखवते 21 एप्रिल 2021 3 PM, म्हणजे हे 3 वाजता टेंडर आलेलं आहे आणि हे टेंडर विक्रीची तारीख आहे 21 एप्रिल, म्हणजे 3 वाजेपासून हे टेंडर कोणीही खरेदी करू शकतं. खरेदी केल्यानंतर याला एक स्पेसिफिक टाइम मिळतो 4 ते 5 दिवसाचा, तो टाइम आहे 28 एप्रिलला हे टेंडर पूर्णपणे याची विक्री बंद होणार, म्हणजे 28 एप्रिल टेंडर भरण्याची शेवटची तारीख आहे. लक्षात घ्यायचं आहे, स्टार्ट डेट टू सेल डेट. तर सेल डेट म्हणजे इथं पूर्णपणे टेंडर 28 एप्रिलला 3 वाजेच्या आतमध्ये तुमचं टेंडर ऑनलाईन फाईल झालं पाहिजे. आणि 28 एप्रिल झाल्यानंतर टेंडर लॉक होणार, तुम्हाला ऑनलाईन वेबसाईटवर हे टेंडर दिसणार नाही. त्यानंतर हे टेंडर डायरेक्टली 29 एप्रिलला ओपन होणार. तिथं दिलेले आहे बीड ओपनिंग डेट, तर 29 एप्रिलला हे टेंडर ओपन होणार. त्यानंतर टेंडर डॉक्युमेंट्स, त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पार्ट्स आहे टेंडर डॉक्युमेंट्स. इथं आपण टेंडर डाउनलोड करू शकणार. त्यानंतर डाउनलोड आहे झिप फाईल, इथं तुम्हाला BOQ म्हणून दिलेलं आहे, त्याला म्हणतात बिल ऑफ क्वांटिटी. तर
त्या बिल ऑफ क्वांटिटी मध्ये तुम्हाला इथं BOQ बघायला मिळणार. BOQ मध्ये रेट वगैरे कसा टाकायचा आहे त्याची पूर्णपणे माहिती दिलेली आहे. तिथून तुम्ही पूर्णपणे त्याची माहिती घेऊ शकता. आणि टेंडर डॉक्युमेंट्स मध्ये पूर्णपणे PDF ची माहिती दिलेली आहे. इथपर्यंत सर्वांच्या विषय लक्षात आला? कोणाची काही अडचण असेल तर विचारा. सर्वांच्या लक्षात आला विषय? कमेंट मध्ये सांगा जर लक्षात आला नसेल तर. ओके, तर आता दुसरा पार्ट आहे सर्चिंगचा. टेंडर सर्च कसं करायचं आणि माझ्या कॅटेगरीचं टेंडर मला कसं बघायला मिळेल, तर याची तुम्हाला एक शॉर्टकट मध्ये तुम्हाला सर्व डिटेल्स देतो. अगोदर काय करायचं, तुम्ही सर्च ऑप्शनला जायचं. सर्च ऑप्शनला गेल्यानंतर इथं मल्टिपल तुम्हाला ऑप्शन दिसतात. इथं कन्फ्यूज व्हायचं नाहीये. आपण आपल्या कॅटेगरीचे टेंडर कसे मिळतील हेच आपला प्रयत्न राहील. तर त्याच पद्धतीनं तुम्ही त्या पूर्णपणे टर्म्स फॉलो करायचे आहे. सर्च मध्ये ऑप्शन आल्यानंतर इथं तुम्हाला टेंडर टाईप दिसतो की टेंडरचा टाईप कुठला आहे. तर टेंडर टाईप आपण बघणार ओपन टेंडर. ओपन टेंडर नंतर तुम्हाला इथं ऑर्गनायझेशन जर तुम्हाला कन्फर्म माहिती असेल की मला अमरावती म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं टेंडर बघायचं तर अमरावती म्युन्सिपल कॉर्पोरेशनला क्लिक करायचं. जर तुम्हाला कन्फर्म असेल तर, जर तुम्हाला फक्त त्या ठिकाणचा पिनकोड माहिती असेल तर पिनकोड पण टाकू शकता. त्यानंतर आता आपण सर्च करू. त्यानंतर तुम्ही इथं कॅप्चा टाकायचा इथं EFHEKA. इथं टाकल्यानंतर सर्च करा. सर्च केल्यानंतर तुम्हाला इथं बघा, तुम्हाला पूर्ण टेंडर फक्त अमरावतीचेच दिसते. यामध्ये अमरावतीचे तुम्हाला कुठल्या कुठल्या प्रकारचे टेंडर दिलेले इथं तुम्हाला बघायला मिळतात. यामध्ये अमरावतीचेच फक्त तुम्हाला टेंडर असेल, बाकी जिल्ह्याचे तुम्हाला टेंडर दिसणार नाही. तर असं का? ज्यावेळेस आपण टेंडर सर्च करताना अमरावती टाकलं तर तुम्हाला अमरावतीचे टेंडर दिसतील. आता यामध्ये अजून एक महत्वाचा विषय असा आहे, आता काही जणांनी बिझनेस आतापर्यंत स्टार्ट केलेला नाहीये. मग सर्वांची अपेक्षा मला माहिती हीच असते की शक्यतो आपल्याला जिथं टेंडरला कमी पैसे भरता येतील आणि कमी पैसे भरून आपल्याला कसे टेंडर घेता येईल, तर हे सगळ्यांच्या म्हणजे डोक्यात असेल की कमी पैशामध्ये टेंडर भरता आलं पाहिजे. आपली व्यवसायाची सुरुवात आहे तर अगोदर आपण एवढे पैसे भरू शकत नाही, तर कमी पैशात किंवा फ्रीमध्ये आपण टेंडर कसं भरू की जेणेकरून आता टेंडर फ्रीमध्ये मिळू आणि नंतर काम मिळाल्यानंतर आपण त्याचे पैसे भरून बाकीचं प्रोसेस करू. तर असं जर ज्यांना करायचं असेल तर त्यांनी काय करायचं. तर इथपर्यंत विषय लक्षात आला सर्वांच्या? स्पेसिफिक कॅटेगरी सर्च कशी करायची लक्षात आली असेल ना बऱ्याच जणांच्या. कुणाचे काही प्रश्न आहे याबद्दल? यावर कुणाचा प्रश्न आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला समोरचा भाग घेता येईल. ओके, तर मग आपण काय, मग आपण बघतोय की आता आपल्याला कमी याचे टेंडर्स वगैरे बघायचे, तर त्यांनी काय करायचं, तर सिलेक्ट ऑप्शन मध्ये जायचं. त्यांनी ओपन टेंडरला क्लिक करायचं, अगोदर जसं सांगितलं होतं सेम तसं. आणि त्यानंतर इथं महत्वाचा ऑप्शन दिसतोय तुम्हाला, टेंडर फी एक्झप्शन, EMD एक्झप्शन. तर टेंडर फी एक्झप्शनला क्लिक करायचं आणि EMD एक्झप्शनला क्लिक करायचं. आणि त्यानंतर इथं तुम्ही हा कॅप्चा कोड जसाच्या तसा टाकायचा आहे. हा चुकवायचा नाहीये, नाहीतर तुमचं टेंडर ओपन होणार नाही. त्यानंतर मी सर्च करतोय, तर तुम्हाला आता जेवढे टेंडर्स या वेबसाईटला फ्लॅश होत आहे, जेवढे टेंडर्स तुम्हाला दिसत आहे, तर हे टेंडर पूर्णपणे फ्री आहे. हे कमीत कमी टेंडर्स नाही म्हटलं तरी आपण सर्च करू किती टेंडर सध्या शासनाच्या वेबसाईटला फ्री दाखवत आहे. तर 373 म्हणजे 400 ते 450 पर्यंत टेंडर्स आपल्याला फ्री मध्ये मिळत आहे. तुम्ही फ्री या टेंडरला अप्लाय करू शकता. कुठलीही फीज वगैरे भरायची तुम्हाला सध्या तरी गरज नाहीये. तर ही गोष्ट इथं लक्षात घ्यायची आहे. टेंडर सर्चिंग कसं करून आपल्याला त्याला ऍप्लिकेबल कसं व्हायचंय. कुठलं टेंडर फ्री आहे बघायचं जर असेल तर अजून त्याला एक दुसरं ऑप्शन्स आहे बघण्यासाठी. एक अमरावतीचं टेंडर घेऊ.
त्यामध्ये ऑक्सिजन जनरेशन प्लांट अमरावती. तर या टेंडरला आल्यानंतर इथं लक्षात येते की डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्व्हिस मुंबई, डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिस अकोला, रिजनल रेफरल सर्व्हिस हॉस्पिटल अमरावती. म्हणजे याचं रिजनल जे आहे, विभागीय जे आहे ते अमरावतीमधनं हँडल होतं आणि अकोल्यामधलं हे अकोल्याच्या जे काही डिरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिस आहे त्यांच्या मार्फत हे टेंडर्स आहे. तर इथं तुम्हाला ऑप्शन बघा, टेंडर फी एक्झप्शन एस केलेलं आहे. याचा अर्थ तुम्हाला 3,000 रुपये भरायची गरज नाहीये आणि ईएमडी अमाऊंट मध्ये सुद्धा तुम्हाला इथं येस ऑप्शन आलेलं आहे. म्हणजे 50,000 रुपये प्लस 3,000 रुपये तुम्हाला भरायची गरज नाही. तुम्ही पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट हे टेंडर भरू शकता. आता तुमच्या इथं लक्षात आलं असेल की टेंडर बघायचं कसं आणि त्याला अप्लाय कसं करायचं, इथून तुमच्या लक्षात येईल. सर्वांचा विषय क्लिअर झाला? तर अशा माध्यमातूनच टेंडर सर्च करायचे. पण महत्वाचा विषय अजून तुम्हाला सांगतो. तुम्ही ज्यावेळेस एखाद्या शासनाचं काम घ्यायला बघता किंवा त्यांच्या वेबसाईटला सर्च करायचं बघता, तर एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, टेंडर महाराष्ट्र ही काही एकमेव वेबसाईट नाहीये की पूर्ण शासनाचे टेंडर्स तुम्हाला इथं बघायला मिळतील. म्हणजे पूर्णपणे तुम्ही या वेबसाईटवर डिपेंड राहून टेंडरिंग करू शकत नाही, ही पण गोष्ट लक्षात घ्यायची. म्हणजे तुम्हाला असं वाटायला नको की महाराष्ट्राचे टेंडर फक्त याच वेबसाईटला बघायला मिळतात का, याच्या व्यतिरिक्त वेबसाईट नाहीये. तर तुमच्या माहिती करता 350 ते 450 वेबसाईट आहे अशा शासनाच्या, ज्या माध्यमातून गव्हर्नमेंट टेंडरिंग होते. तर या एकट्या वेबसाईटवर पूर्णपणे टेंडर्स बघायला मिळत नाही. तर मग अशा वेळेस काय करायचं? आता टेंडर्स तर पूर्ण महाराष्ट्रातले आपल्याला मिळायला पाहिजे किंवा आपण बघितले गेले पाहिजे आपल्याला. तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलेलं असेल तर तुमच्या लक्षात येत असेल, बरेच टेंडर तुम्हाला या वेबसाईटवर दिसणार नाही. ते आपण दुसऱ्या वेबसाईटवरनं सर्च केलेले टेंडर्स आहे. तर प्रत्येक टेंडर याच वेबसाईटला मिळणार असं नाहीये. ऑलरेडी त्याच्या खूप साईट्स आहे. तर अशा कित्येक कंपन्या आहे. आपण एक ऍप्लिकेशन सुद्धा बनवतोय. तर त्या ऍप्लिकेशन मध्ये जर तुम्ही सर्च केला, म्हणजे उदाहरण आपण समजू की आपल्यामधला एखादा व्यक्ती प्रिंटिंग मध्ये काम करतो, एखादा व्यक्ती इलेक्ट्रिकल मध्ये काम करतो, एखादा व्यक्ती फूड इंडस्ट्रीमध्ये काम करतो. तर त्यांना काय अपेक्षित आहे, जो फूड इंडस्ट्रीमध्ये काम करतो त्यांना अपेक्षित आहे की फूड रिलेटेड टेंडर्स मला मिळाले पाहिजे. तर त्यांनी ते टेंडर्स त्याला बघायची कुठे गरज पडणार नाही. म्हणजे ऑलरेडी आम्ही असं एक सॉफ्टवेअर डेव्हलप करतोय, जेणेकरून फूड इंडस्ट्रीमध्ये जर त्यांनी ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं मोबाईलमध्ये आणि त्याला आपण एक लॉग इन आयडी पासवर्ड देतोय, तो लॉग इन आयडी पासवर्ड त्यांनी एंटर केल्याबरोबर ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये जेवढे फूड इंडस्ट्रीचे टेंडर्स असतील ते पूर्णपणे टेंडर्स त्याला ऑटोमॅटिक त्याच्या मोबाईलवर बघायला मिळतील. त्याला कुठेही वेबसाईट सर्च करायचं काम नाहीये, कुठले डॉक्युमेंट्स त्याला डाउनलोड करायचं काम नाहीये किंवा कुठली फीस सुद्धा त्याला भरायची गरज नाहीये. ऑलरेडी सर्व डॉक्युमेंट्स आपण त्याला ऍप्लिकेशन मध्ये देतोय, जेणेकरून त्या ऍप्लिकेशन मध्ये फायदा असा होईल, एखादं टेंडर समजा उदाहरण एखादं टेंडर आलं, त्या टेंडर्स मध्ये समोरच्या व्यक्तीने त्याला भरलं नाही, फक्त त्यांनी त्याला त्या टेंडरला हायलाइट जर करून ठेवलं तर त्या टेंडरचा रिझल्ट लागला कधी, त्या टेंडरचं कोटेशन किती पैशामध्ये पास झालं, ते टेंडर कोणाला मिळालं, ते टेंडर किती जणांनी भरलं, याची पूर्णपणे माहिती आपण त्या ऍप्लिकेशन मध्ये सर्वांना देणार आहे. ऍप्लिकेशनची लिंक्स लवकरच तुम्हाला सर्वांना पाठवण्यात येईल. ज्यांना ज्यांना ऍप्लिकेशनची लिंक हवी असेल तर त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे, त्यांना सर्वांना मी लिंक सुद्धा पाठवतो. तर त्या सॉफ्टवेअर मध्ये तुम्हाला सर्व काही ऑप्शन देतोय. म्हणजे आपण टेंडर्स महाराष्ट्र या वेबसाईटला जर बघायला गेलो तर टेंडर महाराष्ट्र आपल्याला पूर्णपणे वेबसाईट मधले टेंडर मिळणार नाही, बरेच टेंडर यातून मिस होतील. आणि तुमच्या माहिती करता या वेबसाईटला फक्त ऑनलाईन ई टेंडरिंगची माहिती मिळते. जर ऑफलाईन टेंडर जर बघितले तर यापेक्षा जास्त ऑफलाईन टेंडर असतात की ज्याला आपण म्हणतो कोटेशन, की ज्याला कुठले डॉक्युमेंट द्यायची गरज नाहीये, कुठली ईएमडी फी भरायची गरज नाही. तर असे टेंडर्स आपल्याला बघायला मिळत नाही आणि काही लोकच ते टेंडर घेतात आणि तेच कंटिन्यू करतात. तर मग असे टेंडर सुद्धा आपल्याला मिळायला पाहिजे. त्यासाठी त्याचा असा निर्णय घेतलाय आम्ही की त्याचा कुठंतरी एक आपण त्याला एक कुठंतरी एका ठिकाणी ट्रॅक दिला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला एका क्लिकवर सर्व गोष्टी मिळायला पाहिजे. तर तसं सुद्धा आम्ही एक सॉफ्टवेअरचं एक प्लॅनिंग केलेलं आहे. तर ते सॉफ्टवेअर लवकरच तुम्हाला मिळेल, जेणेकरून तुम्ही फक्त तुमची कॅटेगरी सॉफ्टवेअर मध्ये टाकली तर तुम्हाला वर्षभर त्याचे टेंडर्स तुम्हाला तिथं बघायला मिळतील. तुम्हाला कोणाला विचारायची गरज नाही, कुठं वेबसाईटला सर्च करायची गरज नाहीये.
त्या टेंडर मध्ये तुम्हाला कुणाला अवॉर्ड गेला, कुणाला कॉम्पिटिटिव्ह झालं, कितीला टेंडर गेलं, कसं आलं, कसं मिळालं, सर्व माहिती आपण तिथं देतोय. तर हे सर्वांनी लक्षात घ्यायचे. कोणाचे काही प्रश्न आहे? हा बोला. हम्म. हे बघा, बीड व्हॅलिडिटी काय आहे तुम्हाला सांगतो मी. उदाहरण एखाद्या डिपार्टमेंटचं त्याला आपण तुम्ही दोष दायित्व कालावधी असतो बघा. दोष दायित्व कालावधी ज्यावेळेस एखादं शासनाचं टेंडर आपण भरतो त्यावेळेस काय होतं, ज्यावेळेस आपण एखाद्या महिन्याचं टेंडर भरला तर त्या एखाद्या महिन्याच्या टेंडर मध्ये ठीक आहे की तुम्ही ते टेंडर मध्ये पूर्णपणे काम केलं, सर्व झालं, तुम्हाला कदाचित बिल पण आलं, पण तरी दोष दायित्व कालावधी म्हणून एक विषय असतो. जेणेकरून तुमचं काम झाल्यानंतर सुद्धा त्या 180 दिवस 6 महिने जर त्या गोष्टीला काही प्रॉब्लेम आला किंवा त्याच्यामध्ये तुमचे काही दोष आढळले तर तुमच्यावर शासन हे केस करू शकता. हा, त्यामुळे ते बीडला ती व्हॅलिडिटी दिलेली आहे. त्याचे दोन प्रकार येतात बीड व्हॅलिडिटीचे. एक तर 180 दिवसाची बीडची व्हॅलिडिटी आहे, म्हणजे 180 दिवसाच्या वर ते टेंडर गेल्यानंतर त्या टेंडरला कुठेही लिगल जे कंप्लायन्स असतात त्यापासून ते टेंडर वगळलं जातं. म्हणजे जसं असतं एखाद्याला आपण वार्षिक करार घेतो, जर 2021-22 आपण कॉन्ट्रॅक्ट घेतला तर पुढच्या मार्च पर्यंत तो कॉन्ट्रॅक्ट संपतो. एप्रिलला तुम्हाला तिथं काम करण्याची गरज नाहीये, बरोबर आहे. तर तो तुमचा दोष दायित्व कालावधी झाला. म्हणजे शासनाला जे काही तुमच्यावर कंप्लेंट करायची ते 1 वर्षातच तो करू शकणार. तुम्हाला पुढच्या जून जुलैला ते म्हणणार नाही की तुम्ही काम खराब केलं होतं. तोच टाइम आहे त्यांचा, त्यावर तुम्हाला पूर्ण गोष्टी करायच्या असतात. तर त्यामधून तीन तीन प्रकार असतात. बीड व्हॅलिडिटी मध्ये 3-4 प्रकार असतात. पण आता नॉर्मली काय करतात गव्हर्नमेंट, बीड व्हॅलिडिटी इथं टाकली तर ही व्हॅलिडिटी काही महत्वाची नाहीये. महत्वाची व्हॅलिडिटी कुठली आहे? आता टेंडर पब्लिश करणारा काय करतोय की त्याला कुठेतरी ती रक्कम टाकल्याशिवाय पुढे जाता येत नाही, तो पिरियड टाकल्याशिवाय जाता येत नाही म्हणून तो टाकतोय. पण मूळ अर्थ त्याचा काय होतो? हा, मूळ अर्थ त्याचा असा होतो की ज्यावेळेस एखादं टेंडर मिळतं एखाद्या व्यक्तीला त्यावेळेस शासनाच्या कधी कधी असं तर होत नाही, मी तुम्हाला बांधकामचं काम दिलं आणि तुम्ही ताबडतोब प्रत्येक वर्षी काम कंप्लीट केलं आणि दुसऱ्या वर्षी त्या कामाची अडचण आली, असं होत नाही. एका महिन्यातच एखाद्या 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 कामाचं तुम्हाला ड्रॉबॅक कधी कळत नाही, बरोबर आहे. मग त्यासाठी गव्हर्नमेंटने काय केलं, तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, ज्यावेळेस आपण शासनाचं काम केलं त्यावेळेस आपल्याला ईएमडी आपण जे डिपॉझिट भरलेलं असतं ते लवकर मिळत नाही. ते का लवकर का नाही देत ते? कारण त्यांना माहिती जर याचा दोष दायित्व कालावधीच्या आतमध्ये त्यांना देता येत नाही. एकदा जर त्याच्यात काही दोष दायित्व आला तर नंतर तुम्हाला कुठल्या गोष्टीने ते अडवून धरणार. त्यामुळे तुमची रक्कम ती आहे त्यांच्याकडे डिपॉझिट असते. जेणेकरून तुमचं काम खराब झालं किंवा तुम्ही चुकीची माहिती शासनाला देऊन पैसे घेतले, अशा काही निदर्शनात आलं तर ते तुमची पूर्णपणे रक्कम जप्त करतात आणि त्या रकमेच्या अनुषंगाने तुम्हाला काळ्या यादीत सुद्धा टाकल्या जातात. तर या गोष्टी तिथे लक्षात घ्यायच्या. महत्वाचा अजून काळ्या यादीचा विषय विषय निघाला म्हणून तुम्हाला एक सांगतो. ज्यावेळेस आपण शासनाचं काम घेतो, तुम्ही सर्वजण असं समजतो की तुम्ही सर्वजण फर्स्ट टाइम टेंडर होल्डर आहे. तुम्ही पहिल्यांदा कुठंतरी शासनाचा कॉन्ट्रॅक्ट वगैरे घेताय, तर एक गोष्ट लक्षात अशी घ्यायची आहे, ज्यावेळेस आपण शासनाचा एखादी निविदा घेतो, एखाद्या निविदेला अप्लाय करतो, तर पूर्ण नियम व अटी तुम्ही वाचायला पाहिजे. म्हणजे नाहीतर काहीतरी बघायचं, आता मी तुम्हाला एखादा टेंडर दाखवला तर तुम्ही काय बघणार, फक्त डॉक्युमेंट बघायचे, इथं काय पुरवायचंय, गहू बाजरी यांचा भोजन मध्ये व्यवस्था करायची किंवा हे करायची, तर एवढं वाचून चालत नाही. या टेंडर मध्ये महत्वाची गोष्ट काय वाचायची आहे, तुम्हाला या टेंडरच्या माध्यमातून पॉइंट टू पॉइंट समजावून सांगतो. 0 पासून ते पूर्णपणे तुम्हाला 10 पर्यंत तुम्हाला एक एक गोष्ट समजावून सांगतो. ही गोष्ट आणि हे जर सूत्र जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टरशिप मध्ये कुठल्याही व्यवसायामध्ये किंवा तुम्ही आतापर्यंत प्रायव्हेट सेक्टर असो किंवा गव्हर्नमेंट सेक्टर असो, तुम्ही जिथं जिथं ह्या नॉर्म जर फॉलो केल्या तर तुम्हाला भविष्यात मोठा कॉन्ट्रॅक्टर होण्यापासून कोणीच अडवू शकत नाही.
शासकीय मधले काही रूल्स सुद्धा तुम्हाला अडथळा करणार नाही. पण ह्या गोष्टी, ह्या नॉर्म्स तुम्ही फॉलो करायला पाहिजे. एक मॅडम्स आहे नाशिकच्या, वाघ मॅडम आहे ना, रोहिणी वाघ. तुमच्या तुमच्या बाबतीमध्ये असाच एक विषय घडला होता. हा हा हा. तुम तुमच्या बाबतीमध्ये असाच एक विषय घडला होता, ज्यावेळेस तुम्ही मुंबईची मला सेशन मध्ये नाशिकच्या सांगितलं होतं. तुम्ही मुंबईची एक ऑर्डर घेतली, पण तुम्हाला लॉस मध्ये मटेरियल द्यावं लागते सध्या. तुम्ही हा विषय मला नाशिकच्या सेमिनार मध्ये सांगितला होता. तर ही चुकी तुमच्याकडनं ही चुकी तुमच्याकडनं का झाली, आणि भविष्यात अशी चुकी कोणाकडनं होऊ नये आणि कोणाचं नुकसान होऊ नये, तर त्याच्यावर मला पॉईंट टू पॉईंट टेंडर वाचवून सांगतो. कुठली कुठली खबरदारी घ्यायची, कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. ज्यावेळेस आपण शासनाचं टेंडर बघतो, त्या अगोदर काय बघायचंय? सर्वात अगोदर एक गोष्ट लक्षात घ्यायची. कुठल्या, म्हणजे बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की असं कुठलं काम करू की जेणेकरून तिथून माझे पैसे आले पाहिजे. कारण शासनाकडे काम घ्यायचं म्हटलं तर सगळ्यांच्या डोक्यात एक फिट असतं की शासनाचे पैसे येत नाही. म्हणजे खूप जणांचं बघतो मी, आणि त्यामुळे बरेच जण टेंडरिंग मध्ये जात नाही. त्यांना वाटतं शासनाचे पैसे मिळत नाही. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. ज्या वेळेस तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये एखाद्या डिपार्टमेंटचं किंवा एखाद्या व्यक्तीचं काम करता, त्यावेळेस जो तो व्यक्ती ज्यावेळेस तुम्हाला फसवतो किंवा त्याच्याकडनं तुम्हाला पैसे देणार होत नाही, तर तुम्ही त्याची कुठलीही लिगल कंप्लायन्स मध्ये त्याची कंप्लेंट करू शकत नाही. पण शासनाकडे तसं नाहीये. शासनाकडे प्रत्येक गोष्ट ही लिगल कंप्लायन्स मध्ये असते. या प्रत्येक गोष्टीला रेकॉर्ड असते. एखादी प्रायव्हेट पार्टी तरी काम करताना ती कुठं जाणार कुठं नाही हे तुम्ही रेकॉर्ड करू शकत नाही. पण शासनाच्या बाबतीमध्ये म्हणणार तुम्ही, तर ऑलरेडी शासनाचे डिपार्टमेंट कुठं जाणार नाही, कुठं काही करणार नाही, तरी तुम्हाला पैसे मिळण्याची गॅरंटी असते. तरी लोक टेंडरिंग मध्ये वळत नाही. हे एक आपण म्हणू शकतो एक वेगळी बाब आहे की लोक त्याच्याकडे जात नाही. तर हे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचं काम आहे. तर हे काम कसं असतं, काय असतं? शासकीय कामामध्ये तुमचा महत्वाचा प्रश्न आज क्लिअर करतो. आतापर्यंत तरी कुठल्या सेशन मध्ये सांगितला नाही, त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या. ज्यावेळेस एखादं काम घेतो आपण, त्यावेळेस बऱ्याच वेळेस आपण ऐकतो शासनाच्या ट्रेझरीमध्ये वगैरे बिल वगैरे जातात, जर कुणाला माहिती असेल तर. तर त्यावेळेस तिथे एक अडचण येते की ते म्हणतात फंड नाहीये, बजेट अजून आलं नाहीये, असं बरेच जण म्हणतात. मग मुळात त्याचा अर्थ काय होतो आणि बजेट का येत नाही? टेंडर काढलेलं असतं, काम पूर्ण केलेलं असतं, तरी बजेट का येत नाही किंवा बजेट का मिळत नाहीये? तर काही कामं ज्यावेळेस तुम्ही टेंडर वाचत नाही, त्याच्या टेंडरच्या टर्म्स अँड कंडिशन प्रॉपर वाचवत नाही, तर त्यामुळे तुमच्या गोष्टी लक्षात येत नाही. ज्यावेळेस मी टेंडर वाचणार, आता पूर्णपणे तुम्हाला गोष्ट देणार, 15 पानाचं टेंडर आहे, तुम्हाला एक एक पॉईंट टू पॉईंट गोष्ट लक्षात घेऊन यामध्ये तुमचा बजेटचा विषय क्लिअर होऊन जाईल की पैसे का मिळत नाही किंवा कशामुळे आपले पैसे लेट होतात. त्यानंतर टेंडरमध्ये रेट कोट करताना काय चुकी आपल्याकडनं झाली पाहिजे नाही. त्यानंतर टेंडरची बिलिंग कुठल्या पद्धतीने चालते. आपण पहिल्या अटीपासून सुरुवात करू. टेंडर जर तुम्ही पूर्णपणे डिटेलमध्ये वाचलं, तर मला नाही वाटत तुम्हाला कोणाची राय घेण्याची गरज पडेल. इथंच ऑलरेडी तुमचे 90% प्रॉब्लेम या पानामध्येच क्लिअर होत आहे. पहिलं वाचून दाखवतो. प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिविकास विकास प्रकल्प डहाणू, जिल्हा पालघर यांच्या कार्यक्षेत्रातील महानगरपालिका आणि जिल्हा स्तरावरील वसतिगृह वगळता 13 वसतिगृहांसाठी सन 21-22 या शैक्षणिक वर्षात भोजन पुरवठा करण्यासाठी 2 लिफाफा पद्धतीने पुरवठादाराकडून ऑनलाईन निविदा मागवण्यात येत आहे. ई निविदा पत्र 2 लिफाफा पद्धतीनुसार स्वीकारण्यात येतील. म्हणजे याच्याबद्दल काय कळालं की हे 2 इन्व्हलपचं टेंडर आहे. 2 लिफाफा म्हणजे एक लिफाफा आहे तांत्रिक आणि एक लिफाफा आहे फायनान्शियल. म्हणजे एक तांत्रिक लिफाफा येईल, एक व्यापारी लिफाफा येईल. इथून आपल्याला सर्वात मोठा विषय इथंच क्लिअर झाला. त्यानंतर दुसरा विषय महत्वाचा. मग हे टेंडर्स बऱ्याच वेळेस काय होतं, टेंडर देतं, टेंडर सर्व डॉक्युमेंट असतात, मला बरेच जण फॉरवर्ड करतात आणि विचारतात यामध्ये काय आहे? समजत नाहीये. मला सांगायच्यामधून समजण्यासारखं काय नाहीये. इथं 2 गोष्टीत मराठीत सांगितलेलं आहे. 2 लिफाफा पद्धतीचं टेंडर आहे. त्याच्यामध्ये टेक्निकल एक आहे, एक फायनान्शियल आहे. पण टेक्निकल आणि फायनान्शियल जर तुम्ही मूळ समजावून घेतलं, तेव्हाच तुम्हाला याचा अर्थ समजेल.
आणि आपल्याला टेक्निकल फायनान्शियलचाच अर्थ माहित नाहीये तर हे तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे टेंडरच्या बेसिक गोष्टी तुम्ही माझ्याकडनं शिकायच्या आणि त्याच गोष्टी शिकून तुम्ही त्या स्वतः यूज करायच्या आणि पूर्णपणे नॉलेज त्याचं गेन करायचं. अजून सांगतो, टेक्निकल आणि फायनान्शियल. टेक्निकलला काय म्हणतात? तांत्रिक लिफाफा. आणि फायनान्शियलला म्हणतात व्यापारी लिफाफा. बऱ्याच टेंडर मध्ये लिहिलेलं असतं तांत्रिक लिफाफा द्या. तुम्ही पुन्हा कन्फ्युज होणार, तांत्रिक म्हणजे काय, टेक्निकल म्हणजे काय. तर टेक्निकल म्हणजे तांत्रिक आणि व्यापार म्हणजे फायनान्शियल. तर ही गोष्ट लक्षात घ्या, इथं तुमचा विषय क्लिअर झाला. त्यानंतर ई निविदा तपशील. ई निविदा तपशील म्हणजे काम काय आहे त्याचं शॉर्ट फॉर्म मध्ये दिलेल्या वाक्य, समजा सरळ सरळ त्याला म्हणू शकतो आपण ऍज अ डिस्क्रिप्शन म्हणतो त्याला मी. तर इथं तुम्हाला तिथं तो पण ऑप्शन क्लिअर दिलेला आहे की कोणीही सांगेल की हे भोजन ठेक्याचं टेंडर आहे म्हणजे कुठंतरी जेवण पुरवायचं टेंडर आहे. बरोबर आहे. त्यानंतर वसतिगृहाची यादी. तर वसतिगृहाची यादी परिशिष्ट अ याला म्हणतो आपण. परिशिष्ट अ म्हणजे अनेक्षर मध्ये पूर्णपणे यादी दिलेली आहे. अंदाजित खर्चाची रक्कम किती आहे? म्हणजे टेंडर खूप जणांना बघितलं मी, सर्व दिलेलं असतं तरी ते पुन्हा पुन्हा विचारतात सर कितीचं टेंडर आहे. इथं सर्व दिलेलं आहे तुम्हाला ऑलरेडी. अंदाजित खर्चाची रक्कम रुपयात प्रति वसतिगृह, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. इथं लगे वाचून घ्यायचं. 10 लक्ष आहे, किती आहे ते सर्व दिसतं तुम्हाला इथं. म्हणजे इथं तुमचा प्रश्न क्लिअर झाला की 25 लाखाचं काम आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्यायची की 25 लाखाचं काम आहे म्हणजे असं पूर्णपणे होत नाही की 25 लाख रुपयेच मिळतील. कारण इथं काय लिहिलेलं आहे? अंदाजित म्हणजे इस्टिमेटेड आहे. 25 लाख रुपयापर्यंत हे काम जाऊ शकतं. याची ॲश्युरिटी कोणी देणार नाही. तर ही गोष्ट तुम्ही इथं लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर ई निविदेचा फॉर्म म्हणजे 4,200 रुपयाची ही निविदा आहे. इथं तुम्हाला दिसतंय आणि त्यात सरळ सरळ मराठीमध्ये लिहिलेलं आहे ना परतावा म्हणजे नॉन रिफंडेबल. 4,200 ही सरळ सरळ त्या फॉर्मची फी आहे, ही तुम्हाला वापस मिळणार नाही. तसंही तुम्ही मी सर्वजण पाठ करून घ्या. ज्या वेळेस ई टेंडरची फी तुम्हाला जिथं जिथं भरायची असेल तिथं तिथं ती फी वापिसच येत नाही. सरळ सरळ डोक्यात फिट करून घ्यायचं ते. त्यानंतर बयाना रक्कम तर ही पूर्णपणे रिफंडेबल असते. 70,000 रुपये तुम्हाला वापिस येणार. पण कधी? ज्या वेळेस टेंडरची पूर्णपणे प्रक्रिया संपेल. त्याला आत्ता एका जणांनी प्रश्न विचारला होता बीड व्हॅलिडिटी. तर बीड व्हॅलिडिटी संपल्यानंतर पूर्णपणे या 70,000 रुपये तुम्हाला वापिस येतील. आता या 70,000 रुपये वापिस तर येतील, पण यामध्ये तुम्हाला अजून एक महत्वाचा विषय क्लिअर करतो. टेंडरची बीड व्हॅलिडिटी म्हणजे बेसिक ही जर गोष्ट तुम्हाला कळाली नाही तर तुमच्या लक्षात येणार नाही की शासन उशिरा का पेमेंट देतं. तर ही गोष्ट इथं समजावून सांगतो जेणेकरून मग पुढे मला पुढचा पॉईंट तुम्हाला सांगायला बरं होईल. इथपर्यंत कोणाचे काही प्रश्न आहे ते इथंच विचारा, म्हणजे इथंच क्लिअर होईल. पुन्हा समोर जास्त केल्यानंतर मग सांगायला पुन्हा अजून जास्त एनर्जी खर्च करावी लागते. तर तुमचा जो आत्ताच एका जणांनी जो प्रश्न विचारला होता बीओक्यू बीड व्हॅलिडिटी. तर बीड व्हॅलिडिटी मध्ये शासन का लवकर पैसे देत नाही? म्हणजे एखादा टेंडर होतं, दुसरा माणूस कामही करतो, तरी त्या तिसऱ्या माणसांनी जे पैसे भरलेले ते त्याला परत का मिळत नाही? नाहीतर ठीक आहे, मी याचा ऑलरेडी तुम्हाला सेशन संपल्यानंतर त्याच्या आपण शेवटी शेवटी हा विषय घेऊ. तर बयाना रक्कम पर्यंत आपण आलो आलो. हा खूप महत्वाचा विषय आहे. तो तुम्हाला मी महत्वाचा विषय समजावून सांगेल की शासनासोबत असं का होतं. त्यानंतर सूचना. या सूचना लक्षात घ्या. निविदा ऑनलाईनच भरण्यात यावी. म्हणजे ही निविदा ज्यावेळेस ई निविदेचं नवीन नवीन आलं होतं त्यावेळेस मी ई निविदेची बँगलोरमधनं नवीनच डिग्री घेतली होती. पण बऱ्याच जणांचं काय होतं, निविदा ऑनलाईन यायची, ते ऑनलाईन बघायचे आणि इन्व्हॉल्व कुठं द्यायचे? ऑफिसला नेऊन द्यायचे हार्ड कॉपीमध्ये. आणि त्यांना कुठं कळतच नव्हतं की ही वेबसाईटमध्ये निविदा भरायची, ऑनलाईन भरायची, डिजिटल सिग्नेचर काय असतं बऱ्याच जणांना माहिती नव्हतं. म्हणून बघा तुम्ही की आपल्या आपल्या लोकांना एवढी गोष्ट समजावून सांगावं लागते की निविदा ऑनलाईनच भरण्यात यावी. हालाकी ही निविदा ऑनलाईनच व्यक्ती बघतो तरी ती ऑनलाईन भरण्यात यावी हे लोकांना लक्षात येत नाही. तर ही सध्याची वस्तुस्थिती आहे. निविदेबद्दल काहीच लोकांना माहिती नाहीये. तर लक्षात घ्यायचं, ज्यावेळेस हे ऑनलाईनचं जेवढं तुम्हाला वर दाखवलं मी ऑप्शन, सर्च करायचं, ऑनलाईन करायचं, इथंच तुम्ही लक्षात घ्यायचं की निविदा ऑनलाईनच आहे. ऑफलाईन असायचा विषयच येत नाही. तर ही गोष्ट लक्षात घ्यायची. दुसरा ऑप्शन आहे अपूर्ण व सशर्त तसेच अटीची पूर्तता न केलेल्या निविदा विचारात घेतल्या जाणार नाहीत. तर हा पॉईंट तुम्हाला समोरच्या ऑप्शन मध्ये क्लिअर करून देतो. अपूर्ण व सशर्त म्हणजे काय?
जर तुम्हाला डॉक्युमेंट मागितलं जातात, आधार कार्ड, पॅन कार्ड, शॉपॅक लायसन, इन्कम टॅक्स, फूड लायसन, यापैकी तुम्ही मागितलेल्या डॉक्युमेंट पैकी काही डॉक्युमेंट देता आणि काही डॉक्युमेंट देत नाही, तर तुमची निविदा तिथे सरळ सरळ कॅन्सल केल्या जाते, रिजेक्ट केल्या जाते. तुम्हाला टेक्निकल मध्ये ऍडमिट केल्या जात नाही, तुमची निविदा बाद केल्या जाते. तर दुसरी गोष्ट लक्षात घ्यायची की निविदेच्या पूर्ण अटीची पूर्तता करायलाच पाहिजे. जर पूर्तता होत असेल तरच टेंडरला प्रोसेस करायचं, नाही तर ते टेंडर नाही भरलेलं कधीही चांगलं. आपलाही वेळ नको जायला आणि वेबसाईटला तेवढा लोड पण व्हायला हे होतं, अडचण होते. त्यानंतर 3 नंबर, निविदेच्या वेळापत्रकानुसार निविदा उघडणे काही कारणास्तव शक्य न झाल्यास खरेदी समिती निश्चित करेल त्या दिनांकास निविदा उघडण्यात येतील. निविदेत दिलेल्या अटी व शर्ती व्यतिरिक्त काही अतिरिक्त अटी व शर्तीचा समावेश करण्याचा अधिकार खरेदी समितीने राखून ठेवला आहे. अशा अतिरिक्त अटी व शर्तीचा पुरवठा आदेशात व करारनाम्यात समावेश करण्यात येईल. म्हणजे बऱ्याच वेळेस होतं, निविदेची तारीख असते 28 तारखेला टेंडर ओपन होणार आहे आणि आपण काय करतो, साहेब लोकांना फोनवर फोन, सर टेंडर ओपन कधी होणार आहे, टेंडर कधी ओपन होणार आहे, आणि त्यांना आपण बेजार करतो. बऱ्याच जणांचं होतं असं. आता ऑलरेडी मी खूप टेंडरचं काम करतो, तर होतं की त्यात तर दिलेलं आहे, मग तुम्ही ओपन का नाही करत आहे, मग काहीतरी पत्र देतील, काहीतरी करतील आणि स्वतःचा निगेटिव्ह तिथं इम्पॅक्ट होतो त्या गोष्टीचा. तर लक्षात घ्यायचं की निविदेच्या अटीमध्ये काय लिहिलेलं आहे. निविदेच्या वेळापत्रकानुसार निविदा उघडणे काही कारणास्तव शक्य न झाल्यास खरेदी समिती निश्चित करेल त्या दिनांकासच निविदा उघडण्यात येतील. म्हणजे असं कंपल्सरी नाहीये की 27ला तारीख दिलेली आहे, 27लाच ओपन करा. हा अधिकार त्यांनी राखीव ठेवलेला आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या कुठल्याही गोष्टीवर त्या गोष्टी चालणार नाही. जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकारानेच टेंडर पूर्णपणे फुलफिल होईल. आपल्या वैयक्तिक तिथं अटी कोणी मांडायच्या नाही आणि वैयक्तिक विचार तिथं कोणी मांडायचे नाही. जे शासनाच्या कागदपत्रात जी गोष्ट दिलेली आहे त्यालाच आपण फॉलो करायची. त्यानंतर 4 नंबरची अट आहे, निविदेतील खरेदीची किंमत ही अंदाजित असून, तुम्हाला अगोदर सांगितलं होतं, निविदेतील खरेदीची किंमत ही अंदाजित असून ती प्रत्यक्ष वस्तूंच्या सेवेच्या परिमाणानुसार बदलू शकेल. म्हणजे आता जरी त्यांनी आपल्याला टेंडरची अमाऊंट दिली की टेंडर हे 25 लाखाचं आहे, 25 लाखाचं टेंडर आहे, पण 25 लाख रुपये त्याचं बिल होईल असं सांगता येत नाही. जास्त येऊ शकते, कदाचित कमी येऊ शकतं, पण 25 लाख रुपयापर्यंत खर्च त्यांना अपेक्षित आहे. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची. तिथं इथं ती रक्कम आहे म्हणून तेवढंच टेंडर जाईल, तेवढंच बिल होईल किंवा तेवढंच मला प्रॉफिट राहील, असे आपण पर्सनल कॅल्क्युलेशन कधी करायची नाही. ही गोष्ट क्लिअर करायची. टेंडर भरताना, टेंडर बघताना महत्वाचा टेबल बघायचा आहे, निविदाचे वेळापत्रक. निविदा ज्यावेळेस येते त्यावेळेस तिचं वेळापत्रक बघणं गरजेचं आहे. काय होणार, तुम्ही निविदा बघणार आणि वाचण्यामध्ये तुम्ही 4-5 दिवस त्याच्यामध्ये घालणार वाचण्यामध्ये, तोपर्यंत टेंडर लॉक होणार आणि ते टेंडर वेबसाईटला दिसणार नाही. त्यामुळे जी निविदा आपल्याला भरायची आहे तिची तुम्ही पब्लिशिंग डेट आणि निविदा भरण्याची शेवटची डेट या मधल्या वेळामध्येच तुम्ही पूर्णपणे निविदेचा विचार करायचा आहे आणि त्या वेळेसच तुम्ही पूर्णपणे टेंडर प्रोसेस करायचे. उदाहरण 1/4/2021 ला टेंडर आलं आणि 8/4/2021 ला 17 म्हणजे 4:30-5 वाजेच्या दरम्यान हे टेंडर संपणार आहे असं तुमच्या लक्षात आलेलं आहे. मग तुम्ही 1 ते 8 पर्यंतच्या आतमध्येच तुम्ही पूर्णपणे डॉक्युमेंटची तयारी करायची. या टेंडरला ऑलरेडी एक्सटेन्शन आहे, म्हणजे या टेंडरची दुसरी वेळ आहे, त्यामुळे तारीख वाढलेली आहे. तो विषय वेगळा, ते मी तुम्हाला नंतर सांगणार की तारीख वाढली तरी इथं तारीख चुकीची का दाखवतोय. तर तोही विषय तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगतोय, कसं तुम्हाला त्यामधलं कसं लक्षात येईल आपल्याला. त्यानंतर निविदा पूर्व बैठक हा अति महत्वाचा पॉइंट आहे. कित्येक जण याला फॉलो करत नाही, त्यामुळं त्यांच्या लक्षात येत नाही हे असं का होतंय. तर ज्यावेळेस आपण एखादी शासनाची निविदा भरतो जिची व्हॅल्युएशन 10 लाख, 20 लाख, 25 लाख, 35 लाख किंवा 1 कोटीच्या आसपास असते, तर एवढं मोठं काम करायचं आहे, तर या कामाबद्दल प्रत्येक गोष्ट डॉक्युमेंटमध्ये रीड आपण नाही करू शकत. मग अशा वेळी शासन काय करतं, एखादं डिपार्टमेंट काय करतं, त्या निविदेची पूर्व बैठक ठेवतात, त्याला म्हणतात प्री बीड मीटिंग. तरी प्री बीड मीटिंग यासाठी की या टेंडर बद्दल कुणाच्या शंका असू नये किंवा कुणाच्या शंका असतील तर त्यासाठी त्यांनी एक तारीख ठरवलेली असते. तर यांनी तारीख ठरवलेली आहे 5/4/2021 11 वाजता आणि टेंडरची तारीख आहे संपण्याची 8 तारीख. म्हणजे 8 तारखेच्या अगोदर 5 तारखेला जे काही तुमचे प्रश्न असतील ते तिथं क्लिअर होतील आणि नंतर तुम्ही बरोबर 8 तारखेला टेंडर भरू शकता. म्हणजे तुमच्याकडे 2-3 दिवस असतात. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची की निविदा पूर्व बैठक आहे की नाही ते तुम्ही तिथं बघायचं. असं कंपल्सरी नाहीये की प्रत्येकाला असेल, पण ती त्याची खात्री करून घ्यायची की ते आहे की नाही. तर त्यानंतर तांत्रिक लिफाफा उघडणे, म्हणजे ज्यावेळेस टेंडर लॉक होतं
त्यावेळेस 12/4/2021 11 वाजता शक्य झाल्यास, हा पॉइंट पण बघा, तुम्हाला अगोदर त्याचा महत्व मी तुम्हाला समजावून सांगितलं. तर शक्य झाल्यास म्हणजे जर होईल किंवा नाही तर ते त्यांना जर पॉसिबल असेल तर त्यावेळेसच ते ओपन करतील, त्यावेळेसच त्या टेंडरचा आपल्याला रिझल्ट लक्षात येईल. तर तो विषय तुम्ही तिथं लक्षात घ्यायचा. आणि व्यापारी लिफाफा त्यांनी 16 तारखेला ठेवलेला आहे. तर यामध्ये डेटचा म्हणजे तारीख अशी मागे पुढे ठेवण्याचं कारण असं आहे, तांत्रिक लिफाफा याच्यामध्ये डॉक्युमेंट खूप जास्त असतात. म्हणजे एखाद्या टेंडरचे डॉक्युमेंट असतात, काही जणांचे 300 असतील, 400 असतील, 500 असतील. आणि कधी काय होतं की ज्यावेळेस 10, 15, 20 जण बीड भरतात तर एवढ्या जणांचे डॉक्युमेंट चेक करायला खूप वेळ लागतो. एवढ्या वेळामध्ये डॉक्युमेंट चेक झाले पाहिजे म्हणून या डेटमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी दिवस जास्त दिसले असतील, 12 नंतर 16. तर ही गोष्ट इथं लक्षात घ्यायची की 12 तारखेनंतर 16 तारखेपर्यंत चेक करतील आणि 16 तारखेला जे लोक बसतील ते व्यापारी लिफाफामध्ये उघडले जातील. ही गोष्ट लक्षात घ्यायची. काही जणांचे डाऊट्स असे फोन आले होते मला, एक पुणे मुंबईवरनं फोन आले होते की सर म्हणे आम्ही टेंडर भरलं पण टेंडर ओपन नाही झालं तर ते लोक लपून किंवा काही सॉफ्टवेअर वगैरे हॅक करून रेट बघू शकतात का. तर ही गोष्ट सुद्धा डोक्यातून काढून टाकायची आहे. असं काहीही होत नाही. कुठल्याच व्यक्तीचे रेट कोणाला बघता येत नाही. शासनाचे कुठल्याच कार्यालयामध्ये असा विषय होत नाही. कारण ही पूर्णपणे ऑनलाईन एनरोलमेंट असतं ज्याच्यामध्ये एक डिजिटल सिग्नेचरची की असते, त्या कीच्या माध्यमातून हँडल होतं. त्यामुळं असा विषय डोक्यातून काढून टाका. कोणाच्या अफवावर तुम्ही असा विश्वास ठेवायचा नाहीये. असं काहीही होत नाही ई टेंडरिंग मध्ये. ई टेंडरिंग पूर्णपणे ट्रान्सपरन्सी आहे आणि ऑलरेडी करोड रुपयाचे अब्जोवधीचे व्यवहार या माध्यमातून होतात. तर ही गोष्ट तुम्ही इथं लक्षात घ्यायची. त्यानंतर सर्व इच्छुक निविदा पत्रक डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे. त्या वेबसाईटमध्ये तुम्हाला पूर्णपणे इथून टेंडर्स वाचता येतील. त्यामध्ये सर्व माहिती दिलेली याची तुम्हाला हे केलेलं आहे, सर्वपणे माहिती दिलेली आहे. टेंडर भरताना तुमची वेबसाईट चालली नाही, तुमच्या इथं लाईट गेली, संगणकमध्ये प्रॉब्लेम झाला, तुम्हाला वेबसाईट लोड झाली नाही, तर याचा पूर्णपणे जी काही जबाबदारी असते तुमची वैयक्तिक ठेकेदाराची असते. तुम्ही त्यासाठी डिपार्टमेंटला दोष देऊ शकत नाही. एखाद्याचं टेंडर वेळेवर अपलोड झालं नाही तर तुम्ही म्हणणार मी हार्ड कॉपीना तिथं देतो, मी इन्व्हॉल्व मध्ये तिथे टाकून देतो, तर तसं टेंडर घेतल्या जात नाही. ऑनलाईन टेंडर असल्यामुळे तुम्हाला ते ऑनलाईनच भरणं गरजेचं असतं आणि ते ऑनलाईन स्वरूपात तिथं ते टेंडर पोहोचायला पाहिजे. 4 नंबरची अट आहे संयुक्त भागीदारी, त्याला म्हणतात जॉईंट व्हेंचर. जॉईंट व्हेंचर स्वरूपातील संस्था सदर निविदेस पात्र ठरणार नाहीत. जे पण जेवीच्या माध्यमातून टेंडर भरताय की काही जणांच्या अटी ज्या आहेत त्या याच्यामध्ये बसत नाही, मग ते म्हणतात की मी कोणाची तरी मदत घेतो, कोणाची तरी भागीदारी घेऊन त्याचे डॉक्युमेंट यूज करून मी त्या माध्यमातून टेंडर घेतो, जॉईंट व्हेंचर करतो, लिगल पार्टनरशिप करतो आणि टेंडर भरतो, तर ती अट सुद्धा इथं चालत नाही. यांनी सरळ सरळ 4थ्या पॉईंटमध्ये तुम्हाला तो विषय क्लिअर केलेला आहे. हे शक्यतो सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था, मजूर सेवा सहकारी संस्था अशा याच्यामध्ये शक्यतो जॉईंट व्हेंचर चालत असतं. ही गोष्ट इथं लक्षात घ्यायची. 5 नंबरची अट आहे निविदेमधील आवश्यक व विहित केलेले सर्व नमुने परिपूर्ण भरणे आवश्यक आहे, अन्यथा निविदा अपात्र ठरवण्यात येईल. ते तुम्हाला अगोदर मी सांगितलेलं आहे. 6 नंबरची अट आहे उद्योग ऊर्जा व कामगार विभागाचा शासन निर्णय मधील तसेच शासनाने वेळोवेळी विहित केलेले सर्व नियम व अटी निविदाधारकावर बंधनकारक असतील. तर असं नाही एखादा निविदा तुम्ही घेतली आणि शासनाचे तुम्ही काही निविदा मिळाल्यानंतर 2-3 महिन्यानंतर काही अटी आल्या, काही बंधनं आले, तर ते बंधनं सुद्धा तुमच्यावर लागू होतील. असं नाहीये की ते आत्ता आले म्हणून लागू नाही होणार, तर ते लागू राहतील असं शासनाने ऑलरेडी इथं क्लिअर तुम्हाला सांगितलेलं आहे. त्या 7 नंबरची अट आहे आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्रमांक सर्वांना आवाज येतोय? एक 2 मिनिटं, माझ्याकडे एक एरर आला, 1-2 मिनिटं. तर आदिवासी विभाग शासन निर्णय क्रमांक यांच्या मार्फत जे काही शुद्धीपत्रक आलेलं आहे मी ते सर्वांना आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकतो. त्यानुसार तुम्हाला एक एक पॉईंट समजावून सांगतो.
आतापर्यंत आपण टेंडरचे बेसिक्स अटीपर्यंत तर पूर्णपणे गोष्टी डिटेलमध्ये घेतल्या. इथपर्यंत कुणाचे काही प्रश्न आहे किंवा प्रॉपर तुमच्या लक्षात आलं किंवा अजून काही तुमचे काही छोट्या मोठ्या विषय आहे की जे तुम्हाला अजून कळाले नाही, तर असं काही असेल तर मला सांगा. आपण त्यावर सुद्धा चर्चा करू आणि समोरचा पॉइंट लगेच घेऊ. आपला एम्प्लॉयमेंट लायसन काढल्यावर पुढे भविष्यात सरकारी नोकरी जेई एमपीएससी साठी पात्र राहतो का? काय करायचं ज्यावेळेस असं कंपल्सरी नाहीये प्रत्येकाने तर व्यवसाय करायलाच पाहिजे. तर ज्यावेळेस एखादा तुम्हाला याचं डबल उदाहरण देतो मी. एका जणांचा प्रश्न आला, तुम्हाला कमेंट मध्ये तो प्रश्न दिसत असेल. एखाद्या जे आपण जेवी केलं किंवा एखाद्याला आपण भागीदारी दिली त्यानंतर आपण त्याला राहतो की नाही, तर त्याला काय करावं लागतं? त्यासाठी तुम्हाला अगोदर इंटिमेट करावं लागेल की मी ज्या काही डिपार्टमेंटला अप्लाय केलं तर त्या डिपार्टमेंटशी आता मी तिथून लेफ्ट होतोय, तर असं तुम्हाला अगोदर तसं डॉक्युमेंटरी प्रूव्ह करावं लागेल. त्यासाठीच तुम्ही समोरच्या काही सरकारी नोकऱ्या असतील वगैरे त्यांना तुम्ही पात्र व्हाल. ही गोष्ट इथं लक्षात घ्यायची. तुमचं उत्तर लक्षात आलं असेल. कुणाचे काही प्रश्न असतील तर पटापट विचारा. समोरचे पॉईंट अजून खूप मोठा आहे, तो आपल्याला डिटेलमध्ये लक्षात घेता. हा बोला. हम्म. तुम्ही एक काम करा, तुमचा टेंडर आयडी मेसेज करा आता. हम्म. त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा देतो. ज्यावेळेस एखादं टेंडर इन प्रोसेस असतं किंवा प्रोसेसमध्ये असतं, तर शासनाचे काही नियम्स असतात, ते नियम फॉलो करूनच त्याची प्रोसिजर चालू असते. कारण त्याला कित्येक जणांचे अप्रुव्हल असतात. एखादं टेंडर ओपन करणं हे 5-10 मिनिटाचा विषय नाहीये. त्याला टेक्निकलमध्ये 7 ते 8 लोकांचे डेजिग्नेशनच्या सह्या असतात. त्या सह्या वगैरे झाल्यानंतर त्याला प्रोसेस होणार, त्याचं अप्रुव्हल जाणार, त्यानंतर त्याची वर्क ऑर्डर वगैरे निघणार. म्हणजे ही खूप मोठी प्रोसिजर आहे. तर ही गोष्ट लक्षात घ्यायची की टेंडरची प्रोसिजर काही टेंडर्स शॉर्ट फॉर्म मध्ये पण ओपन होतात, काही लॉंग टर्म सुद्धा ओपन होतात. ही गोष्ट लक्षात घ्या. हो हो, आला मला. तर हे बघा, तुमचं टेंडरचा कसा विषय आहे की तुमचं टेंडर इलेक्शनचं होतं, बरोबर आहे? इलेक्शनचा भरला ना तुम्ही टेंडर? तुमचा आवाज येत नाही, आवाज येत नाही. आता सध्या महाराष्ट्रामध्ये सर्व इलेक्शन एक्सटेंड झालेले आहे. बरोबर आहे. कारण ऑलरेडी आम्ही सुद्धा बाहेरच्या ठिकाणचे टेंडर्स भरलेले आहे. तर ज्यावेळेस त्या गोष्टीची सध्या इमिजिएट गरज नसल्यामुळं ती तुमची जी फाईल्स आहे, तुमची जी प्रोसेस आहे टेंडरची, ती पेंडिंग मध्ये झालेली सध्या. ती पेंडिंग मध्ये आहे. आणि तुम्ही शासनाला कुठं तुमच्या तहसील ऑफिसला किंवा कलेक्टर ऑफिसला संपर्क केला असता, त्यांनी म्हटलं असेल की प्रोसेस मध्ये आहे. बरोबर आहे. हा, हा. तसं शक्यतो एखाद्या टेंडरला ओपन करण्यासाठी 1 महिना बस झाला. 1 महिन्याच्या आतमध्ये ओपन व्हायला पाहिजे. पण सध्याची परिस्थिती लक्षात घेता ही परिस्थिती अचानक आलेली आहे. त्यामुळं जे पण गोष्ट आपण प्लॅनिंग करतोय, तुम्हाला वाटत असेल की उलटच होतंय सध्या. म्हणजे कुठलीही आपण चर्चा करतोय तर त्याला कुठंतरी वेगळे वेगळे कंप्लायन्स येत आहे, तर त्यामुळे तसं तो तुमच्या बाबतीमध्ये तसा विषय झालेला आहे. हो. अजून काही प्रश्न आहे तुमचा?
नाही, ते टेंडर त्याच्या आतमध्येच ओपन होईल, पण त्याच्यामध्ये मला एक तफावत अशी वाटते की तुमच्या टेंडरसाठी 7 जण आलेले. जर या टेंडरमध्ये जर 2 जण आले असतील तर हे टेंडर बरखास्त झालं असतं. बरोबर आहे. 3 जण असतील तरीही बरखास्त झालं असतं. आता ऑलरेडी तर 7 जण आले म्हणजे टेंडर कॅन्सल होण्याचा काही विषय राहत नाही. आता तुमचे डॉक्युमेंट्स ऑलरेडी डिपार्टमेंटने डाउनलोड केलेले आहे. तुमचे डॉक्युमेंट डिपार्टमेंटने डाउनलोड केलेले आहेत. आता याच्यामध्ये डिपार्टमेंटची बॅकग्राऊंडला प्रोसेस चालू आहे तुमच्या माहिती करता. तुमचं किती नंबरला नाव आहे? महाराष्ट्र एंटरप्राइजेस. 23 तारखेला भरलं ना तुम्ही टेंडर? 23 फेब्रुवारी. ओके. वेळेवर भरलं याचा अर्थ. चालेल. तर हे या टेंडरचा असा विषय आहे, तुमचं ऑलरेडी हे टेंडर कॅन्सल होत नाही. म्हणजे तुम्हाला माहिती तुमचा प्रश्न काय होता? तुम्ही जो प्रश्न विचारला की बीड व्हॅलिडिटी नंतर झालं तरी टेंडर कॅन्सल होईल का? नाही नाही, माझ्या लक्षात आलं ते. तर ते तुमचं टेंडर कॅन्सल होणार नाही, कारण कॅन्सल होण्यासाठी कसं असतं, प्रत्येक टेंडरला अट असते, ज्यावेळेस 3 नाही आले त्यावेळेस कॅन्सल व्हायला पाहिजे. आता ऑलरेडी इथं कसं आहे, तुमच्या बाबतीमध्ये कसं इथं 7 जणांनी टेंडर भरलेलं आहे, त्यामुळे कॅन्सल होण्याचा तर काही प्रश्नच येत नाही. आता तुमच्या समोर 2 चॅलेंज आहे, तुम्हाला सांगतो. पहिलं चॅलेंज असं आहे की तुम्ही डॉक्युमेंट मध्ये प्रॉपर बसायला पाहिजे. दुसरं चॅलेंज आहे की तुम्ही रेट मध्ये बसायला पाहिजे. बस या 2 गोष्टीचा विचार करा, बाकी डोक्यातून सोडून द्या. दुसरं टेंडरचा अजून अभ्यास करा. शुभेच्छा तुम्हाला टेंडरसाठी. हो हो. त्यानंतर आपला महत्वाचा विषय होता, आता पुढच्या टेंडरचा जो काही आपण इथपर्यंत शिकलो, त्यानंतर हा जो तपशील दिसतोय तुम्हाला, याला म्हणतात शेड्यूल बी. शेड्यूल बीचा अर्थ असा असतो, जे एखादं शासनाचं आपल्याला काम करायचं आहे, तर त्या कामाचं काय म्हणजे कुठल्या पद्धतीनं काम करायचंय, कशा पद्धतीनं काम करायचंय, तर तुम्हाला डायरेक्टली शासनाला विचारायची गरज नाहीये, त्यातल्या डिपार्टमेंटला विचारायची गरज नाहीये. हे काम कुठलं आहे किंवा कसं करायचं, काय करायचं, हे काम तुम्हाला ऑलरेडी टेंडर मध्ये दिलेलं आहे. त्यापैकी 1 नंबरचा तपशील तुम्हाला वाचून दाखवतो. शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना भोजनात गहू, बाजरी, ज्वारी, तांदूळ, भात, कंदभाजी इत्यादी, तर त्याचं परिमाण दिलेलं आहे प्रति विद्यार्थी अमर्यादित आणि पोटभर. म्हणजे तुम्हाला याचा रेट कसा द्यायचा आहे? अमर्यादितचा रेट द्यायचा आहे. त्यानंतर नाश्त्यासाठी विद्यार्थ्यांना उपमा, पोहे, साबुदाणा, खिचडी जे काय आहे, तर हे फक्त 100 ग्रॅम पर्यंत तरी तुम्हाला द्यायचं आहे. म्हणजे त्याचा रेट तुम्हाला 100 ग्रॅम प्रमाणे द्यायचा आहे. तो पण कसा द्यायचा आहे? दररोज. ही गोष्ट लक्षात घ्यायची. तुम्ही एक दिवस देणार, मग कॅल्क्युलेशन कसं करणार? तर टेंडर वाचताना पॉईंट टू पॉईंट वाचायचं कधी. आणि अगोदर काय करायचं, ज्यावेळेस तुम्ही टेंडरची प्रिंट करता, त्या टेंडरची तुम्ही पीडीएफ वगैरे करता, तर त्या पीडीएफ करताना लक्षात घ्यायचं, एक पेन्सिल घ्यायची. त्या पेन्सिलमध्ये ज्या ज्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या ते त्याला क्लिक करायचं, आणि ज्या गोष्टी तुमच्या लक्षात नाही आल्या, जसं तुम्हाला कुठंतरी अडचण वाटते, त्या गोष्टी तुम्ही कॅन्सल करायच्या. तर ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही नुसतं टेंडर वाचलं, फक्त मोबाईलवर फेसबुक आणि व्हॉट्सअप बघितल्यासारखं टेंडर वाचता येत नाही. टेंडर म्हणजे गोष्ट आहे, व्यावसायिक गोष्ट आहे. डिटेलमध्ये जर तुम्ही याचा अभ्यास केला तर हा तुमच्या फायदेशीर आहे. काहीतरी चुकीचे कागदपत्र देऊन चुकीचा रेट टाकून टेंडर घेता येत नाही. प्रॉपर कॉन्ट्रॅक्टर बनायचंय, मोठ्या लेवलचा विचार करायचा आहे, तर सुरुवात इथूनच करायची आहे. टेंडर येताना व्यवस्थित वाचायचं, डीप मध्ये वाचायचं. काही गोष्टी समजल्या नाही तर त्या प्रॉपर व्यक्तींना विचारायच्या, ज्यांना त्या माहिती आहे. प्रॉपर त्या गोष्टीची चर्चा झाली पाहिजे, कारण हा चर्चेचा विषय आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. टेंडरमध्ये ह्या गोष्टी तुम्हाला खूप डीप मध्ये बघाव्या लागतील. आता इथं दररोज शब्दाला काय अर्थ आहे, हा टेंडर मिळाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा शब्द आपण वाचायला पाहिजे होता. त्यानंतर आता प्रत्येक पॉईंट टू पॉईंट तर घेत नाही, पण बघायचंय दूध. पण मग दूध कसं? तर दूध साखरेसहच पाहिजे. तुम्ही दूध देणार आणि त्याच्यामध्ये साखरेचा विषय नाही करणार, तर तसंही चालत नाही. मांसाहारी विद्यार्थ्यासी एक उकडलेले अंडे, तर अंडे तुम्हाला उकडून द्यावे लागतील, तसे देता येणार नाही. तर ह्या गोष्टी छोट्या आहे, पण रेट देताना खूप मोठ्या आहे. ज्यावेळेस रेट भेटल्यानंतर तुम्ही म्हणा, नाही सर तुम्ही सांगितलं नव्हतं, त्याच्यात असं लिहिलं नव्हतं, आणि आपण त्यांना दोष देतो. पण मुळात आपण आपली पूर्णपणे गोष्ट वाचायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्रास नाही व्हायला पाहिजे. गव्हर्नमेंटला काही त्रास होणार नाही, ते तुमची डिपॉझिट रक्कम जप्त करणार, तुम्हाला काळ्या यादीत टाकणार आणि तिसऱ्या माणसाला काम देणार. काम त्यांचं होणारच आहे. तुमच्यापासून तसंही त्यांचं काही काम अडत नाहीये, त्यांचं काम होतच राहतं, कारण त्यांच्याकडे तो त्यांचा जो धंदा आहे.
ते काम करतच राहणार, पण तुमचं कुठली गोष्ट चुकली नाही पाहिजे त्याची खबरदारी आपण घ्यायची आहे. माझ्या व्हिडिओमधून आपले जे काही कॉन्ट्रॅक्टर तुम्ही बघताय, तर तुम्हाला असं कॉन्ट्रॅक्टर बनवायचे जेणेकरून वन टाइम मध्ये तुम्हाला काम दिलं गेलं पाहिजे. कारण तुमच्याकडनं ज्या गोष्टी त्यांनी मागितल्या त्याच गोष्टी तुम्ही द्यायच्या, वेगळ्या गोष्टी तुमच्याकडनं देणं झाल्या नाही पाहिजे. ज्या पाहिजे त्याच गोष्टी त्यांना कशा फुलफिल झाल्या पाहिजे, तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्या आहे सर्वांनी. इथपर्यंत लक्षात आलं सर्वांच्या विषय? काही अडचण आली कोणाला? काही गोष्टी समजल्या नाही? हा. आता दुसरा विषय आहे BOQ. आपण जे आत्ता वाचलं, जे मी तुम्हाला सांगितलं, पोटभर जेवण, अंडे वगैरे, गहू, ज्वारी, भाकर, जे तुम्हाला सांगितलं, पण ती वस्तू, ती कॉमोडिटीज, त्या जे काही नाश्त्याच्या वगैरे वस्तू आहे, त्या वस्तूला काय टर्म्स अँड कंडिशन आहे ते मी तुम्हाला आता वाचून दाखवतो. त्यामध्ये काय खबरदारी घ्यायची ती पण लक्षात घ्या. वरील प्रमाणे वस्तू वेळेवर न पुरवल्यास गृहपालामार्फत विद्यार्थ्यांना भोजन पुरवठा करण्यात येईल. त्यापोटी अधिकची लागणारी रक्कम पुरवठादाराकडून वसूल करण्यात येईल वा आवश्यकता भासल्यास पुरवठादारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, याची विशेष नोंद घ्यावी. ही अट महत्वाची आहे. त्यासाठी तुम्हाला सांगतो उदाहरण. आपल्यापैकी एका जणांनी कॉन्ट्रॅक्ट घेतला, त्यांना सांगितलं आजचं जेवण सांगितलं त्यांना. ओके ओके, आता येतोय का आवाज? तर असं समजा. ओके, कट होतोय आवाज? आता येतोय आवाज? तर असं समजू आपण, आपल्यापैकी एका जणांनी काय केलं, तिथला तो ठाणेचा पालघरचा कॉन्ट्रॅक्ट घेतला भोजनाचा. त्यांना त्या दिवशी सांगितलं होतं की पुरी भाजी द्यायची एक टाइमची. मग त्यांनी काय केलं, पुरी भाजीचं त्यांना सांगितलं, पण त्यांनी काय केलं, पुरी भाजी दिलीच नाही, साधी आपली वरण भात पोळीच दिली त्यांना बनवून. किंवा त्यांनी तो वेळेत जी गोष्ट पाहिजे त्यांना ती दिली नाही. त्यांना काय वाटलं की ठीक आहे, आता हे काय करतील, बनवलं तर एवढं थोडी वाया जाणार आहे, त्यांना ते खावंच लागेल. तर असंही या बाबतीमध्ये होत नाही, ही पण गोष्ट लक्षात घ्यायची. ते काय करतात, ठीक आहे तुमच्याकडनं तर ती वस्तू घेणारच नाही, पण ते काय करतात, दुसरे काही मेसवाले असतील किंवा दुसरा कॉन्ट्रॅक्टर असेल, कुठून तरी त्याची व्यवस्था करतील. आणि तिथून जेवढे जास्त पैसे लागले, उदाहरण तुमची 50 रुपयांची प्लेट होती, 50 रुपयामध्ये तुम्हाला जेवण द्यायचं होतं, पण तिथं त्यांना 70 रुपये खर्च आला, तर 50 रुपयाच्या वरती जेवढे पैसे, ते पैसे तुमच्या बिलामधून किंवा तुमच्या सुरक्षा अनामत रक्कम मधून जमा केले जातील. आणि जर ते पैसे त्यांना पेड केले नाही, तर तुम्ही काळ्या यादीत पण जाणार, तुमची सुरक्षा अनामत रक्कम पण जप्त होणार, आणि भविष्यात तुम्ही शासनाचे काम करू शकणार नाही. तर बघा किती मोठा विषय आहे हा, लाईटली घेण्याचा विषय नाहीये, हा खूप मोठा विषय आहे. आपली छोटीशी चूक आपल्या भविष्यातल्या व्यवसायाला अडथळा होते. त्यामुळं कुठलीही गोष्ट बघताना, वाचताना खूपच सॉफ्टली वाचायची आहे. आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, टेंडर घेताना एक पेन्सिल, खोडरबर घ्यायचं. जो पॉईंट समजला नाही त्याला सरळ सरळ गोल करायचं, जो पॉईंट समजला त्याला क्लिक करायचं, त्याला वाटलंच तर फायनल म्हणून लिहायचं. आणि जे पॉईंट कुठंतरी खटकताय, की जे तुम्हाला तुमच्या नॉलेजपेक्षाही जास्त काहीतरी वाटतं त्या पॉईंटला क्लिक करून ठेवायचं. आणि जे कोणी यामधले तज्ज्ञ असतील त्यांना ती गोष्ट विचारायची, पण प्रत्येक प्रॉब्लेम क्लिअर केल्याशिवाय टेंडरला समोर आपण फॉलो करायचं नाही, ही गोष्ट लक्षात घ्यायची. आणि महत्वाचा विषय तर सांगतो, तुम्ही शासनामध्ये काम करताय, तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो, शासनामध्ये काम करा. पण कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्यांशी शक्यतो काही गोष्टीसाठी माहीत नसलेल्या गोष्टीशी त्यांच्याशी वाद कधी घालायचा नाही. कारण शासकीय काम, शासन हे आपल्या जन्मापेक्षा अगोदरपासून चालू आहे आणि ते चालूच राहणार आहे. ऑलरेडी त्यांना या गोष्टीचा खूप अभ्यास असतो. त्यामुळे आपण आपल्या काही छोट्या मोठ्या माहितीचा अधिकार किंवा काही अधिकार घेऊन त्यांच्याकडे जायचं नाही, त्यांना कुठं क्रॉस करायचं नाही. अगोदर आपल्या टर्म्स अँड कंडिशन वाचायच्या आणि नंतर त्या टेंडरला समोर फ्लोट करायचं, ही गोष्ट लक्षात घ्यायची. तर आठ नंबरची अट झाली. 9 नंबरची अट आहे, पुरवठादार आदिवासी समाजाचा असल्यास, पुरवठादारक आदिवासी समाजाचा असल्यास आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्रमांक दिनांक 10 सप्टेंबर 2015 मध्ये नमूद विहित तरतुदीद्वारे कारवाई करण्यात येईल. तर याचा एक विषय वेगळा आहे. आता आदिवासी समाजापैकी आपल्या याच्यामध्ये कोणी आहे का सध्या? कदाचित कोणी नाहीये वाटतं. जर कोणी जर तुमच्या संपर्कात येत असतील, तुमचे मित्र असतील, कोणी असतील, तर त्यांना एक गोष्ट आवश्यक सांगा. जर ते आदिवासी समाजातून येत असतील,
तर त्यांना या शासनासाठी कुठलेच डॉक्युमेंट लागत नाही टेंडरसाठी, कारण ते आदिवासी समाजाची असल्यामुळं त्यांना फ्री ऑफ कॉस्ट टेंडर मिळतं. तर हे समजा आदिवासी समाजांचं ज्यावेळेस आपला व्हिडिओ होईल त्यावेळेस त्यांना मी त्या स्कीमची माहिती देईल. दहा नंबरची अट आहे, आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्रमांक मधील विविध तरतुदीनुसार उक्त वसतिगृह पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजनेत समाविष्ट झाल्यास व त्यामुळे वसतिगृहात विद्यार्थ्यांचा कमी प्रतिसाद प्राप्त झाल्यास संबंधित वसतिगृहाचा भोजन ठेका रद्द करण्याचा अधिकार प्रकल्प अधिकारी यांनी राखून ठेवलेला आहे. तर तुम्हाला याचा शॉर्टकट माहिती सांगतो. पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना ही एक शासनाची योजना आहे. त्या योजनेचा बेनिफिट जर तुम्ही घेतला किंवा त्या योजनेत तुम्ही समाविष्ट झाले तर तुम्ही या टेंडरसाठी ऍप्लिकेबल होत नाही. तर ती योजना तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्याची पूर्णपणे माहिती देणार. आज आपण फक्त जेवणाच्या टेंडरचा खास विचार करत नाहीये, विचार करतोय आपण हा टेंडरिंग पद्धतीचा विचार करतोय, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर 12 नंबरची अट आपण वाचू. दोन्ही अट सेम आहे म्हणून 12 नंबरची अट घेतो. शासनाच्या नवीन धोरणानुसार महानगरपालिका क्षेत्र आणि जिल्हा स्तरावरील वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थ्यांना विहित केलेली आहाराची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येत आहे. भविष्यात ई निविदा सूचनेत नमूद वसतिगृहात आहाराची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय अंमलात आल्यास भोजन ठेका रद्द करण्यात येईल. म्हणजे याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की शासनाने ऑलरेडी टेंडर तर दिलेलं आहे, पण भविष्यात जर काही बँक खात्यात वर्ग करण्याची जर पद्धत आली, जर त्यांना गरज पडली नाही तर ऑटोमॅटिक तुमचा ठेकाही रद्द होईल. तुम्ही त्यांच्यावर काही असा दावा दाखवू शकत नाही की मला कॉन्ट्रॅक्ट तर दिला होता, मी सर्व सामान वगैरे माझं आणलं, आता हे रद्द कसं काय केलं. तर ऑलरेडी शासनाने तिथं सुद्धा तुम्हाला बांधून ठेवलेलं आहे, ही गोष्ट लक्षात घ्यायची. निविदा उघडण्याच्या दिवशी ज्या संस्थेने सुशिक्षित बेरोजगार असतील किंवा ज्या काही संस्था असतील किंवा बचत गट असेल त्यांनी त्या संस्थेमध्ये भाग घेतला तर तिथल्या फक्त ऑथराईज लोकांना, जसं बचत गटाचे अध्यक्ष, त्यांचे काही सचिव असतील किंवा ज्या एखाद्या प्रायव्हेट लिमिटेड फर्मना आहे का त्यांच्या ऑथराईज लोकांनाच तिथं प्रवेश दिला जाईल त्या मीटिंगला निविदा उघडण्याच्या दिवशी. त्या दुसऱ्या व्यक्तीला तिथं प्रवेश करता येणार नाही. याची पण एक प्रोसेस असते. ज्यावेळेस सुशिक्षित बेरोजगारांचा अध्यक्षाला जाणं शक्य नाहीये, बचत गटाच्या एखाद्या महिलांना जाणं शक्य नाहीये, तर त्यांच्या लेटर हेडवर तुम्ही पूर्णपणे टाईप करायचं की हा आमच्या बचत गटाचा, हा आमच्या संस्थेचा ऑथराईज व्यक्ती आहे किंवा पॉवर ऑफ अटॉर्नरी या व्यक्तीला दिलेले आहे, हा पूर्णपणे अधिकार याला राखीव आहे. तर तो व्यक्ती तिथे जाऊन पूर्णपणे समोरची प्रोसिजर करू शकतो. 14 नंबरची महत्वाची अट आहे, निविदाकाराने तांत्रिक लिफाफा उघडण्याच्या वेळेपूर्वी निविदेत भरलेली मूळ कागदपत्रे तपासणीसाठी प्रकल्पस्तरीय खरेदी समितीच्या समक्ष सादर करावीत. निविदाकाराने सादर केलेली कागदपत्रे बनावट चुकीची आढळल्यास अशा निविदाकारांची निविदा विचारात घेतली जाणार नाही व त्यांच्या विरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अशा निविदाकारास भविष्यात आदिवासी विकास विभागाच्या कोणत्याही निविदेत भाग घेता येणार नाही. ही गोष्ट अति महत्वाची आहे. खोटे कागदपत्र, चुकीचे कागदपत्र जर तुम्ही टेंडरला दिले तर तुमच्यावर फौजदारी गुन्हा तर दाखलच होईल, पुन्हा तुम्हाला त्या विभागामध्ये काळ्या यादीत टाकले जाईल. तर ही गोष्ट तिथं लक्षात घ्यायची. त्यामुळे निविदेमध्ये कोणी खोटे वगैरे डॉक्युमेंट द्यायची नाहीये. जे डॉक्युमेंट तुमच्याकडे होतात किंवा जे डॉक्युमेंट तुमच्याकडे अरेंज होतात तेच डॉक्युमेंट तुम्ही तिथं निविदेमध्ये द्यायचे, सर्वांनी लक्षात घ्यायचं. 15 नंबरची अट आहे, ई निविदेच्या तांत्रिक लिफाफ्यामध्ये सादर केलेल्या कागदपत्रांच्या मूळ प्रती निविदा उघडण्याच्या दिवशी तपासणीकरिता सादर करण्यात यावीत. निविदा उघडताना प्रथम लिफाफा क्रमांक 1 उघडून त्यामध्ये आवश्यक कागदपत्राची व अटी शर्तीची पूर्तता केली असल्याची खातरजमा करण्यात येईल. त्यामध्ये त्रुटी आढळून आल्यास अशा निविदा धारकाचा लिफाफा क्रमांक 2 उघडण्यात येणार नाही. म्हणजे काय, एखाद्या वेळेस कागदपत्र तुम्ही अपलोड केले तर असं नाही की तुमचा रेटही ओपन होईल. जर तुम्ही कागदपत्रात बसले नाही तर तुमचा दुसरा लिफाफा ओपन होत नाही, तिथंच तुमची निविदा रद्द होते. ही गोष्ट लक्षात घ्यायची. 16 नंबर, ज्या संस्थेच्या बचत गटाच्या किंवा पुरवठादारांच्या नावे ई नोंद भरलेली आहे त्याच नावाची सर्व कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे.
ज्या संस्थेच्या माध्यमातून भरताय, ज्या फर्मच्या माध्यमातून भरताय, त्या फर्मच्याच नावाने सर्व डॉक्युमेंट्स पाहिजे. नाहीतर जीएसटी दिला एका नावाने आणि पॅन कार्ड दिलं तिसऱ्या नावाने, तर असं चालत नाही. जे निविदा आहे त्याच निविदेचे पूर्णपणे डॉक्युमेंट तुम्हाला तिथं द्यायचे. ही गोष्ट लक्षात घ्यायची. निविदा दर केवळ व्यापारी लिफाफ्यात द्यायला पाहिजे. काही जण काय करतात, नवीन नवीन माझ्या समोर तसा विषय आला होता. निविदेचा दर जो आहे तर ते दोन तुमच्याकडे लिफाफे असतात, एक असतो टेक्निकल आणि एक असतो फायनान्शियल. तर रेट तुम्हाला फायनान्शियल मध्ये रेट द्यायचा असतो. जर टेक्निकल मध्ये रेट दिला तरी सुद्धा तुमची निविदा अपात्र दिल्या जाते. तर ज्या ठिकाणी जी गोष्ट मागितलेली त्या ठिकाणीच ती गोष्ट तुम्हाला अपलोड करावी लागेल. ज्यावेळेस तुम्ही इलेक्शनचं एक टेंडर भरलं होतं त्यावेळेस तुम्हाला दोन लिफाफ्यामध्ये भरावं लागलं असेल, एक टेक्निकल आणि एक फायनान्शियल. तर फायनान्शियल मध्ये रेट द्यायचा असतो आणि टेक्निकल मध्ये कागदपत्र द्यावे लागते. बरोबर आहे. त्या पद्धतीनेच दिले ना तुम्ही डॉक्युमेंट सर्व. हो. तर ती सर्वात महत्वाची खबरदारी घ्यायची आहे. चुकीच्या ठिकाणी चुकीचे डॉक्युमेंट अपलोड करायचे नाही, तिथं तुमची निविदा अपात्र केल्या जाते. खरेदी प्राधिकरणाने व्यापारी लिफाफा उघडण्यापूर्वी तांत्रिक लिफाफ्याचे मूल्यांकन केले असल्याने व्यापारी लिफाफा उघडण्यापूर्वी निविदेशी संबंधित पूर्वावलोकनासाठी अर्ज आणि लेखी आक्षेप फक्त अशा निविदाधारकाकडून करता येऊ शकेल ज्याची तांत्रिक निविदा स्वीकार्य असल्याने खरेदी प्राधिकरणास आढळून आली आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे, उदाहरणार्थ तुमच्या बाबतीमध्ये सांगतो. आता तुम्ही 7 जण त्या निविदेसाठी तुम्ही निविदा भरलेली आहे, बरोबर आहे. जर तुमच्या 7 जणांपैकी जर तुम्हाला काही प्रॉब्लेम जर उपस्थित करायचा असेल तर तुम्ही ऑथराइज लोक असल्यामुळे तुम्ही 7 जणच उपस्थित करू शकता. तुमच्या निविदेमध्ये असं होऊ शकत नाही की तुम्ही दुसरा कुठला व्यक्ती आहे आणि तो त्या टेंडर बद्दल आक्षेप घेऊ शकतो, तर तो ऑथराइज होत नाही. कारण जी व्यक्ती त्या कॉम्पिटिशन मध्येच नाहीये, ज्या व्यक्तीने ती निविदाच भरलेली नाहीये, तर त्या दुसऱ्या व्यक्तीला ती निविदेबद्दल प्रश्न विचारता येत नाही. तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे. तुम्ही आता बेसिक मध्ये आहे म्हणून तुमच्या लक्षात येऊ द्या. तुम्ही 7 जणांनी टेंडर भरलेले, तुम्ही 7 जणच त्या गोष्टीबद्दल तुम्ही पत्र व्यवहार करू शकता. दुसऱ्या व्यक्तीला त्या टेंडर बद्दल ते काही विचारण्याची काही हक्क राहत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. 20 नंबरची अट आहे, बयाना रकमेबाबत सूट असल्यास उद्योग ऊर्जा व कामगार विभागाचा शासन निर्णय ज्यांच्याकडे असेल, जे MSME अंतर्गत येत असतील, तर अशा उत्पादक लोकांना पुरवठादारांना याच्यापासून सूट दिलेली आहे. मग सूट दिल्यासाठी तुम्हाला त्या डिपार्टमेंटचा जे काही प्रमाणपत्र असतं ते प्रमाणपत्र लागेल. ते प्रमाणपत्र असल्यावर तुम्हाला बयाना रक्कम आणि सुरक्षा जे काही टेंडर फीज आहे ती टेंडर फी तुम्हाला भरायची गरज नाही. तुम्हाला पूर्णपणे तिथून ते फी बद्दल तुम्हाला माफ होऊन जाईल. त्यानंतर ज्या निविदाधारकाची निविदा मंजूर करण्यात येईल त्यांनी कार्यारंभ आदेश निर्गमित झाल्यानंतर अंदाजित खर्चांच्या 3% दराने सुरक्षा ठेव रक्कम आणि 100 रुपयांचा मुद्रांक पेपरवर अटी व शर्ती मान्य असल्याचा करारनामा त्यांच्याकडे द्यायचा असतो. आता तुम्हाला सांगतो, 25 लाख रुपयाची निविदा आहे, तर 25 लाख रुपयाचे तुम्ही 3% काढायचे. ते 3% पूर्णपणे तुम्हाला तिथं जमा करायचे डीडीच्या स्वरूपात. ते जमा केल्यानंतर तुम्हाला वर्क ऑर्डर मिळते. ही गोष्ट लक्षात घ्यायची. 23 नंबरची अट आहे, भोजन ठेका सुरू करण्याबाबत आदेश देऊनही भोजन ठेका सुरू न केल्यास पुरवठादार, हे आपण ऑलरेडी याविषयी चर्चा केलेली आहे की त्यावेळेस तुम्हाला ते एक्स्ट्रा पैसे तुम्हाला तिथं भरावे लागतील. 25 नंबरची अट आहे, बरेच जण टेंडर काय थेरीनं भरतात. ते म्हणतात की जाऊ दे आपण काम घेऊन दुसऱ्याला देऊन टाकू आणि सब कॉन्ट्रॅक्टर देऊ. बरेच जण असे करतात की स्वतः काही करत नाही, त्यांना वाटतं बा दुसऱ्याला आपण सब कॉन्ट्रॅक्ट करू. पण असं काही कामामध्ये चालतं, काही कामामध्ये चालता येत नाही. त्यामुळे ती अट तुम्ही वाचायला पाहिजे. तर ज्या निविदाधारकास भोजन ठेका मंजूर झाला असेल त्यांनाच भोजन ठेका चालवता येईल. त्यांच्या नावे इतर भोजन ठेकेदारास ठेका चालवता येणार नाही किंवा सब कॉन्ट्रॅक्टर करता येणार नाही. जर असं काय त्याच्या निदर्शनात आलं तरी सुद्धा तुमची निविदा कॅन्सल होऊ शकते, तुमच्यावर कारवाई होऊ शकते. 26 नंबरची अट आहे, जर तुम्ही जेवणाचा रेट दिला 70 रुपये आणि तुम्हाला आता वाटलं की आता कुठंतरी जेवणाचं गहू वगैरे किंवा तुमच्या काही ज्या गोष्टी लागणार त्या महाग झाल्या, मग आता त्याचा रेट वाढवायचा, तर तसा तुम्हाला रेट वाढवता येणार नाही. एकदा टेंडर मध्ये जो रेट मंजूर झालेला आहे तो तुम्हाला रेट वाढवता येणार नाही.
निविदेतील रेट भरताना 27 नंबरचा अट खूप महत्वाचे आहे. तर त्याच्यामध्ये असं आहे की जर निविदेचा तुम्ही जो रेट देता तर बाजार भाव जो असतो किंवा बाजारात भावामध्ये 50 रुपयाचं जेवण चालू आहे, तुम्ही डायरेक्टली 100 आणि 150 टाकू शकत नाही. तुम्हाला वाटणार की नाही 150 रुपये टाकलं तर मी एलवड आलो तरी मला टेंडर द्यायला पाहिजे. तर असं होत नाही. टेंडर तुम्हाला मिळालं जरी असलं, तुम्ही L1 जरी आले तरी त्याचा बाजार भाव काढला जातो. त्या बाजार भावामध्येच तुम्हाला टेंडर मिळतं. जर तुम्ही 1 रुपया झेरॉक्सचा रेट दिला, पण मुळात बाजारमध्ये 1 रुपया रेट नाहीये झेरॉक्सचा. झेरॉक्सचा रेट 30 पैसे, 50 पैसे, 60 पैसे असेल, तर त्यावेळेस तुमच्यासोबत निगोशिएशन होईल आणि ते निगोशिएशन झाल्यानंतर त्यातला जो L1 रेट येईल, त्या रेटमध्येच तुम्हाला काम करावं लागेल. त्याचा अर्थ असा होत नाही, की तुम्ही त्यांच्यावर केस करणार, की नाही मला माझा रेट एवढा आला आणि मला या रेटमध्ये द्या. तर तिथं सुद्धा तुमचं क्रॉस चेकिंग होईल आणि त्या पद्धतीनं टेंडरची समोरची प्रोसेस होईल. तर ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. बाकीच्या अटी बेसिक्स आहे. याची आपण माहिती नाही घेतली तरी चालेल. एक अजून एक अट सांगतो. एक एक 32 आणि 33 नंबरची अट महत्वाची आहे, तेवढी एकदा सांगतो. प्रति महिन्याचे भोजन पुरवठा देयक हे प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपूर्वी गृहपाल यांनी बायोमेट्रिक नुसार विद्यार्थ्याच्या उपस्थितीनुसार मंजुरीकरिता सादर करावे. तुमच्यापैकी काही जणांनी शासनामध्ये काम करत असतील तर त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. ज्यावेळेस आपण शासनाकडं काही कालावधीमध्ये काम करतो, उदाहरण आता तुम्ही जे काम करणार आहे तिथले जे काही डिपार्टमेंटचं काम करणार आहे, पण तुमच्या कामाचं रेकॉर्ड कोण ठेवणार? तर शासनाकडे एक बुक असतं, त्याला म्हणतात MB रेकॉर्ड. तर MB रेकॉर्ड म्हणजे बुक असं असतं की तुम्ही आतापर्यंत जेवढं काम करताय ते कामाची पूर्णपणे रेकॉर्डला नोंद असते त्यांच्या. म्हणजे उद्या जर डिपार्टमेंट म्हटलं की नाही तुम्ही कामच नव्हतं केलं एवढं, तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. तर त्यामुळं जसं जसं तुम्ही काम करणार, प्रत्येक महिन्याला करणार, दिवसाला करणार, तर त्याची तुम्हाला कुठेतरी नोंद असणं गरजेची आहे. आपण म्हणतो ना, एखादं सप्लाय दिल्यानंतर आपण म्हणतो DC चलानमध्ये सही करा. म्हणजे तुम्हाला काय होतं की पोच पावती आहे की मी एवढं काम केलं. बरोबर आहे. काहीतरी तुमच्याकडे प्रूफ पाहिजे ना, की एवढं काम कंप्लीट शासनाकडे झाले की नाही. तर MB रेकॉर्ड म्हणून असतं. तर शक्यतो प्रत्येक कामाची शासनाकडे MB रेकॉर्डमध्ये नोंद करून घ्यायची आणि त्याची एक कॉपी तुमच्याकडे असू द्यायची. जेणेकरून कुठला साहेबही चेंज झाला, तुम्ही म्हणणार साहेबाची सही नव्हती, मग तोची बदली कुठं झाली, तो कधी सही मारणार आणि तुमचं बिल थकून जाणार. बरेच जणांचं होतं. म्हणजे त्यांचा साहेबच बदलून गेले. आता मी काय करू? त्याची तर बदली झाली. कोणी लाचलुचपत खात्याने एखाद्या साहेबावर कारवाई केली, त्याची सही तर बाकीच राहिली. तर अशा होतात गोष्टी. तर त्यामुळं काय करायचं, जे काही तुमचं काम होईल त्याची MB रेकॉर्ड करून घ्यायची. मग जेणेकरून तुमचं काम जिवंत राहतं. तो साहेब बदलून गेला किंवा पूर्ण डिपार्टमेंट जरी बदलून गेलं, तरी शासनाच्या रेकॉर्डला तुमच्या कामाचा तपशील राहतो. तो तपशील असला म्हणजे तुमचं बिल जिवंत आहे. ही गोष्ट लक्षात घ्यायची. तर आतापर्यंत आपण टेंडरच्या खूप काही गोष्टी बेसिक्स पासून खूप काही गोष्टी क्लिअर केल्या आणि मला नाही वाटत की याच्यामधून या गोष्टी जर फॉलो केल्या तर तुमचं कुठेतरी बिल थांबेल किंवा तुमच्या बिलाला कुठेतरी अडचण येईल. तर असं तुम्हाला शक्यतो तुमच्या बाबतीमध्ये असं होणार नाही. तर ह्या बाबींची तुम्ही पूर्तता करायची आहे. या ह्या बाबी फॉलो करायच्या आहे आणि या बाबी व्यतिरिक्तही शासनाकडे खूप काही मोठे चॅलेंजेस असतात. ते कुठलंही चॅलेंज हे स्वीकारण्यासाठीच असतात. ते चॅलेंज स्वीकारायचे आणि पुढचे कामं तुम्हाला सुरुवात करायची आहे. हा. हम्म. हा, आलं लक्षात आलं. लक्षात आलं. एक गोष्ट लक्षात घ्या, शासनाचं काम करायचं असेल तर इलेक्शन लढायचं नाही. कधीच नाही, तुम्हाला कामच भेटणार नाही. राहता नाही येणार, बिलकुल नाही. एकदा उदाहरण, तुम्ही आता काम घेतलं शासनाचं, बरोबर आहे. जर तुम्ही कुठल्याही प्रायव्हेट म्हणजे तुम्ही कुठल्याही पार्टीच्या पदावर असाल किंवा त्यांच्या संपर्कात असाल तर तुमची निविदा बाद होते. तुम्हाला तिथे ऍडमिट केलं जात नाही. कारण मग काय होतं, तुम्ही शासनासाठी काम करताय आणि जर तुम्ही इकडं पर्सनल तुमचं काही चालवणार तर ती तुमची निविदा तिथं बाद होते आणि तुमच्यावर फौजदारी गुन्हा सुद्धा दाखल होतो. हा.
तुम्हाला सांगतो, तुम्हाला काय काय लक्षात घ्यायचंय. एक तर तुमच्यावर कुठलाही फौजदारी गुन्हा दाखल नाही पाहिजे. तुमचं पूर्णपणे चारित्र्य चांगलं पाहिजे. त्यानंतर तुमचा कुठल्याही पुढारी, अधिकारी, शासकीय किंवा कुठल्या तरी पदावर तुम्ही कार्यरत नाही पाहिजे. पण हे कशासाठी आहे माहिती आहे का? म्हणजे हे फक्त तुम्ही निवडणुकीचं काम करत असाल त्यालाच ही अट लागू आहे. जर तुम्ही रोडचे वगैरे कॉन्ट्रॅक्टर घेणार किंवा काय करणार, तर त्याला हे लागू नाहीये. म्हणजे काही कामाला लागू आहे, काही कामाला नाहीये. इलेक्शनच्या कामाला यासाठी लागू आहे, तुम्ही ते भरला असेल फॉर्म, की मी कुठल्याही पुढारीच्या वगैरे संपर्कात नाही वगैरे भरला असेल ना फॉर्म. नाही नाही, असते असते. अ- अट आहे, तुमच्या माहितीकडे तुम्हाला आत्ता दाखवतो मी अट. प्रत्येक टेंडरला अट असते, कारण काय असतं, इलेक्शनचं काम आहे, अति महत्वाचं काम असतं. त्यामध्ये तुमचा कुठल्याच पुढाऱ्याशी किंवा कुठल्याच कॉन्ट्रॅक्टरशी संबंध यायला नाही पाहिजे. कारण मग तुम्ही काय करू शकता, ऑफिशियल तुम्ही माहिती पूर्णपणे तुमच्याकडनं ऑफिशियल माहिती ब्रेक होऊ शकते ना. हा. त्यामुळं ती खबरदारी घ्यायची आहे. जर इलेक्शन लढवायचं असेल तर काम करायचं नाही, आणि काम करायचं असेल तर इलेक्शन लढवायचं नाही, गरजच नाहीये. हम्म. नाही, पण मग तुमच्या रेकॉर्डला ती गोष्ट झाली ना, रेकॉर्डला गोष्ट आली ना ती. हा, म्हणजे शेवटी तुम्ही त्या संपर्कातून इकडे आले ना. हा. हा, किंवा मग तुम्ही दुसऱ्याच्या किंवा दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरच्या वगैरे तसं करू शकता. हा. हो. कोणाचे काही प्रश्न आहे? कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारा. ओके ओके, बघतो. नाही, प्रश्न तर दिसत नाहीये. कुठला प्रश्न आहे? शॉपचे नाव जर, पण मग त्यामधला प्रश्न काय? हम्म. बरोबर. हे बघा, एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. शासनाला गरजेचं आहे जीएसटी येणं, इन्कम टॅक्स येणं. बरोबर आहे. प्लस त्या कामाचा पुरेसा अनुभव तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता एखादा माणूस मंडप टाकतो, तर त्याला जेवण टाकणं, जेवण जेवण म्हणजे एखादा माणूस मंडप टाकण्याचं एखाद्या माणसाचं काम आहे. तर त्याला कोणी रोखू शकत नाही की तू बाबा जेवणाचा ठेका घे म्हणून. बरोबर आहे. कारण मंडप डेकोरेटर्स अँड सप्लायर्स म्हणजे तो मंडपही टाकू शकतो आणि काही गोष्टी सप्लाय करू शकतो. कदाचित तो मनुष्यबळ पण सप्लाय करू शकतो, किंवा तो मंडप टाकू शकतो, किंवा जेवणही सप्लाय करू शकतो. बरोबर आहे. पण तुमच्या लायसनला अनुषंगानं, म्हणजे मला माहिती आहे तुम्हाला हे म्हणायचंय की मला एंटरप्राइजेस टाकून मला 20 प्रकारचे कामं करायचे, हेच म्हणणं आहे ना तुमचं? ओके.
हम्म. नाही नाही, हे बघा, नावानं कुठंच अडचण येत नाही, कुठल्याच टेंडरला नावानं अडचण येत नाही. गव्हर्नमेंटला काय गरजेचं आहे तुम्हाला सांगू का? तुम्ही जर टेंडर जर नीट वाचले सर्व, तर तिथं कुठंच येत नाही की याच नावानं शॉप पाहिजे, त्याच नावानं शॉप पाहिजे, किंवा हेच नाव दिलं पाहिजे. तिथं फक्त गरजेचं असतं तुमच्याकडे त्या कामाचा लेखी अनुभव पाहिजे. म्हणजे तुमचं नाव इंटर पाहिजे असो, कॉन्ट्रॅक्टर असो, सप्लायर असो, त्याच्याशी मला घेणं देणं नाहीये. तुमच्याकडे जर जेवणाचं टेंडर आहे तर तुमच्याकडे मला फूड लायसन पाहिजे. तुमच्याकडे जर मनुष्यबळाचं टेंडर आहे किंवा मनुष्यबळाचं तुम्हाला काम करायचंय, तर मला EPF ESI प्लस त्याचा अनुभव पाहिजे. तुमच्याकडं जर प्रत्येक 28 कामाचा जर अनुभव आहे, तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही एंटरप्राइज नाही नाव ठेवा का अजून काही नाव ठेवा, तुम्हाला 28 प्रकारचे कामं मिळतात. पण तुमच्याकडे अनुभव असणं गरजेचं आहे. आलं लक्षात? म्हणजे तुम्हाला अजून एक उदाहरण देतो मी. जर तुम्ही कॉर्पोरेट लेवलवर जर काम बघितले, आता एखाद्या फर्मचं नाव घेणं चुकीचं, म्हणजे एखाद्या फर्म बद्दल बोलणं चुकीचं राहील ना मला. आपण व्हिडिओ ऑनलाईन करतोय. तर काही जणांची तुम्ही नावं जर बघणार तर अँड सन्स, अँड कंपनीज, ग्रुप ऑफ कंपनीज, त्याच्यामध्ये बिझनेसचा उल्लेख कुठे आहे? आलं का लक्षात? मग त्याचं कारण असतं ना, टाटा ग्रुप, पण टाटा ग्रुप काय, टाटा नमक पण आहे, टाटा कॅपिटल पण आहे, टाटा शेअर मार्केटमध्ये पण ट्रेड करतो, टाटाची कंपन्या कितीतरी आहे, पण त्याचा व्यवहार एका ठिकाणीच होतो. लक्षात घ्या. ऑर्गनायझेशन मोठं आहे पण व्यवहार एका ठिकाणी होतो, कारण नेचर ऑफ बिझनेसची गरज नाहीये. मुळात प्रॉपर तुमच्याकडनं काम झालेलं पाहिजे किंवा त्याचा अनुभव तुम्हाला असणं गरजेचं आहे. तर तो विषय काही मोठा विषय नाहीये. म्हणून तर तुम्हाला सांगतो, कालच्या परवांच्या व्हिडिओमध्ये तुम्ही कदाचित नव्हते, त्यामुळं आज जेवढे जण जॉईन झालेले त्यांना पुन्हा एकदा सांगतो. खूप जण एकच प्रश्न मला विचारतात, सर मी सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था स्थापन केली, पण मला मी कुठले कुठले कामं करू? आता कुठले कुठले कामं करू म्हणलं, यांना एक तर सांगायला 1-2 तास जाईल कामाची यादी. तर कामच माझ्याकडे एवढे आहे की तुम्हाला सांगताना मला 2-3 तास तरी लागतील. मग त्यामुळे तुम्हाला एक सोपं ऑप्शन देऊन टाकलं. ते काम बघा, त्याला फॉलो करा. तुम्हाला आवडला बिझनेस तर WhatsAppला पाठवा आणि माहिती घ्या. आता पुन्हा दाखवतो. स्क्रीन दिसत असेल तर सांगा फक्त मला. दिसते ना स्क्रीन? आता दिसते का? आता एक गोष्ट लक्षात घ्या, बरं झालं तुम्ही खूप महत्वाचा प्रश्न विचारला. कित्येक ठेकेदारांचा पडलेला त्यांना प्रश्न विचारला. आता एकदा पुन्हा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारीच्या माध्यमातून तुम्ही 550 ते 650 व्यवसाय करू शकता. 550 ते 650. त्यामुळे तुम्ही कोणाला आता विचारू नका कुठल्या पद्धतीचे व्यवसाय करता येतात. तर 550 ते 600 व्यवसाय फिट करून टाका डोक्यामध्ये, हे आपल्याला करता येतात. त्याची यादी घ्या. त्याची यादी पण घ्या, कारण यादी पर्सनल पाठवत नाही, प्रॉपर इथून यादी बघून घ्यायची. यापैकी जर तुम्हाला एखादा बिझनेस आवडला, करायची इच्छा आहे, तर व्हॉट्सअपला पाठवा. त्याच्याबद्दल 1000 आयडिया तुम्हाला देतो. व्यवसाय किती सोप्या पद्धतीने केला जातो, तुम्हाला त्याचे 1000 प्रकारचे आयडिया मी देतो. दिसतंय सर्वांना? पण एक सांगायचं असं म्हणलं तर आपला काय प्रॉब्लेम होतो तुम्हाला सांगतो. कॉन्ट्रॅक्टरचा प्रॉब्लेम काय होतो? मराठी माणसाचा प्रॉब्लेम कुठे येतो काम करण्याच्या बाबतीमध्ये? एकतर पैसे जास्त खर्च करण्याची तयारी नाही आणि कमी पैशात जास्त उत्पन्न मिळवण्याची तयारी आहे. सगळ्या कॉन्ट्रॅक्टरची सांगतो तुम्हाला. म्हणजे व्यवसाय ज्यांना नवीन करायचा आहे त्यांच्या डोक्यात फिट बसलेलं आहे की कमी पैशात मला काय करता येईल. मग कमी पैशात जर तुम्हाला जास्त करायचं असेल तर ते शक्य कसं होईल? तुम्ही प्रॅक्टिकल त्याचा विचार करा. कमी पैशात जेवढ्या पैशामध्ये तेवढं कसं मिळेल एवढा तरी विचार करा. किंवा कमी पैशामध्ये जास्तच मिळेल असं नाहीये. मग त्यासाठी सुद्धा वेगळी स्ट्रॅटेजी यूज करावी लागते. ती स्ट्रॅटेजी पण तुम्हाला सांगतो, की कमी पैसा आहे ना हरकत नाहीये. पण कमी पैशामध्ये जास्तच नाही मिळणार, पण कमी पैशामध्ये त्या लेवलचं काम मिळू शकतं. लाख रुपयाच्या कामामध्ये 2 लाख रुपयाची मजल तरी मारू शकतो. पण लाख रुपयामध्ये 5-6 लाख रुपयाची मजल नाही मारू शकणार. तर अशा पद्धतीचे कामाचा वेगवेगळ्या प्रकारचे स्लॅब्स आहे. दिसतंय? सर्वांना यादी दिसते का?
आता याच्यामध्ये बघा, स्टार्टिंग पासून देतो. ऍडव्हर्टाइजमेंट आहे, एएमसी आहे, अॅन्युअल मेंटेनन्स आहे, अॅन्युअल मेंटेनन्सचे कॉन्ट्रॅक्ट्स आहे. सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारीचे ऑलरेडी खूप जण कॉन्टॅक्ट मध्ये आहे, त्यांनी लक्षात घ्यायचंय. या 1 नंबर पासून लास्ट पर्यंत जेवढे कामं आहे त्या सर्व कामांचे टेंडर्स उपलब्ध आहे. असं कुठलंही काम नाही की ज्याचे आपल्याला टेंडर मिळणार नाही, असं एकही काम नाहीये. सर्व टेंडर फॉलो करा, सर्व नेचर ऑफ बिझनेस वाचा, सर्व काम तुम्ही सुशिक्षित बेरोजगारांच्या संस्थेमध्ये करू शकता. कुठल्याच प्रकारची अट नाही, काहीच नाहीये, सर्व करू शकता तुम्ही. तुमच्याकडे प्रॉपर लायसन्स घ्या, प्रॉपर अनुभव मिळवा कामाचे आणि कामाला सुरुवात करा. आणि पुन्हा ज्यांना कमी डॉक्युमेंट्स मध्ये टेंडर घ्यायचं आहे, की ज्यांना असं वाटतं की नाही आता एवढं डॉक्युमेंटचं माझ्याकडनं होत नाहीये, पण मला घरी बसल्या बसल्या व्यवसाय करायचा आहे आणि घरी बसून ऑर्डर आली पाहिजे. आता लॉकडाऊन मध्ये तसंही आता घरी बसायचंच काम पडतंय, आता नवीन आलेला आहे आदेश. तर घरी बसूनच काम करायचंय, कुठं जायचं नाहीये, पण घरी बसून मला काम मिळवायचंय. त्यांना पण एक विषय सांगतो. ज्यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, जी की 2016 नंतर रजिस्ट्रेशन झालेली आहे किंवा तुम्ही आताही केलेली, जर आताही करू शकता, तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अनुभव असण्याची गरज नाहीये. तुम्हाला इन्कम टॅक्स पासून 3 वर्षाची सूटही मिळेल आणि तुम्हाला शासनाचे प्रत्येक टेंडर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट भरता येतील. त्या योजनेचं नाव आहे स्टार्टअप इंडिया. त्याचा व्हिडिओ आपल्या वेबसाईटला उपलब्ध आहे, तुम्ही तो बघू शकता. अजून कोणाचे काही प्रश्न आहे? हा बोला. बोला बोला बोला. नाही नाही, आता ही यादी पीडीएफ स्वरूपात आपल्याकडे उपलब्ध नाहीये. ही यादी तुम्हाला ऑनलाईनच बघायची आहे. नाही ना, आता ही वेबसाईटच आहे. वेबसाईट वाटलं तर तुम्हाला पाठवू शकतो मी. हो हो. अजून ज्यांच्याकडे 2-3 लाख 4 लाख 5 लाख कॅपिटल आहे किंवा तेवढे पैसे तुम्ही बाजारमध्ये उपलब्ध करू शकतात किंवा तुमच्याकडे तेवढं कॅपिटल आहे, तर त्यांच्यासाठी अजून एक व्हिडिओ अपलोड करतोय मी. तो जर व्हिडिओ बघितला तर तुमचा उद्यापासून सुद्धा बिझनेस चालू होईल, तो सुद्धा कमी डॉक्युमेंट्स मध्ये. तर तो थोडा कास्टिंगचा बिझनेस आहे, तर त्याची माहिती एक स्पेशली आपण व्हिडिओमध्ये देऊ. तो बघितला तर तुमचा तसाही व्यवसाय सुरू होईल. कुणाच्या काही अडचण असतील तर विचारा. आणि व्हिडिओ कसा वाटला, कारण हा व्हिडिओ मी युट्यूबला देणार आहे, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये तुम्ही देणं अपेक्षित आहे. सर्वांनी द्यायलाच पाहिजे. आणि काही अडचणी असले तर सांगा. उद्या एक महत्त्वाचा विषय देतो. एक शॉर्टकटमध्ये तुम्हाला विषय सांगतो. तुम्ही आता शासनामध्ये किती काम केलं माहिती नाही, पण ज्यावेळेस तुम्ही नगरपालिकामध्ये महानगरपालिकामध्ये काम करायचं ज्यांची इच्छा असते, तर ते शक्यतो तिथून मागं हटतो आपण, की नको बाबा ते नगरसेवक किंवा काहीतरी शासनाचे लोक आपल्याला पैसे देत नाही. पण तुम्हाला असा एक बिझनेस देईल की ते तुम्हाला म्हणतील की हे पैसे घेऊन जा. असा तुम्हाला बिझनेस उद्याच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर तो आवश्यक तुम्ही तो व्हिडिओ बघा. तुमच्या लक्षात येईल की कसे पैसे देतील आपल्याला ते. असा बिझनेस करायला तुम्हालाही वाटेल ना, की शक्यतो लोक तुम्हाला पैसे देण्यासाठी तयार राहतील. फक्त तुम्ही ते काम करायला पाहिजे आणि त्या लेवलवर ते काम करायला पाहिजे. मोठ्या लेवलचं काम आहे आणि खूप सुंदर काम आहे. तर त्या कामाची पण सुद्धा मी उद्या तुम्हाला माहिती देणार आहे. तर युट्यूबला लिंक पाठवतो, सर्वांना लिंकही देतो. व्हिडिओ कसा वाटला सर्वांच्या प्रतिक्रिया द्या आणि आपल्या मित्र परिवारामध्ये आपलं चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा. आपल्याला जास्तीत जास्त उद्योजक घडले पाहिजे. हो हो. चालेल. चालेल.